आनंद दुसऱ्या डोळ्यामध्ये आपल्याला या ठिकाणी मिळत आहे आणि तो खऱ्या अर्थाने आज एक आनंदाचे बाब आहे असं मला या ठिकाणी प्रामुख्याने सांगावंसं वाटतं. पुनश्च एकदा मी सर्वांचं मनापासून ट्रस्टच्या वतीनं आणि फाउंडेशनच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. असंच प्रेम उद्याच्या आणि परवाच्या व्याख्यानाच्या संदर्भात देखील त्या ठिकाणी असू द्या अशी अपेक्षा करतो. उद्याकडे विख्यात वक्ते आदरणीय विवेक गळसासी सर यांचं सकारात्मकतेची लस आणि परवाकडे काळाच्या पुढचे नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराज असे 2 दिवस व्याख्यान उद्या आणि परवा आपल्याला राहणार आहे. त्याचाही आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा. अधिकाधिक लोक या दिंडीमध्ये कसे सहभागी होतील याच्या दृष्टीने आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आदरणीय अफळे महाराजांचं पुनश्च एकदा दोन्हीही ट्रस्टच्या वतीने स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आता मी आदरणीय माननीय श्री चारुदत्त अफळे महाराजांना विनंती करते की आपला श्रोता वर्ग आपले हे विचार ऐकण्यासाठी उत्सुक आहे, तरी आपण आपले व्याख्यान सुरू करावे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. अष्टबाहु गोपाल कृष्ण भगवान की जय. चंद्रगुप्त चाणक्याच्या काळापासून ते जवळजवळ महाराणा प्रतापांच्या कालखंडापर्यंत एक छोटा इतिहासाचा आढावा काल आपण घेतला. या आढाव्यानंतर खरं छत्रपती शिवरायांचा अत्यंत वैभवशाली आणि गौरवशाली कालखंड या विषयावर चिंतन होणं हे क्रमाप्रमाणे आवश्यक आहे. पण तरीही अत्यंत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ ज्ञानाने अत्यंत श्रेष्ठ असलेले गळसासी सर यांचं परवा व्याख्यान शिवाजी महाराजांचाच विषय डोळ्यासमोर ठेवून होणार आहे. तेव्हा त्यांच्या व्याख्यानामध्ये ते अनेक अनेक शिवरायांचे सुंदर सुंदर पैलू आपल्या समोर उलगडणार यात संशयच नाही. तर शिवरायांच्या वरती मग मी आता जास्त बोलण्यापेक्षा म्हणजे परवाच्या व्याख्यानाची रुची त्यामुळे कमी न करता मी 1-2च गोष्टींवर फक्त प्रकाश टाकतो किंवा त्याची पुनरावृत्ती करतो. प्रकाश कशाला टाकायचा? आपण सगळेच जण ते चरित्र इतकं जवळून जाणता की त्याचं फक्त पुनर्स्मरण हा सुद्धा किती मोठा गोड योग आहे. तर या संपूर्ण इतिहासाच्या कालखंडामध्ये शिवरायांनाच एक वेगळं नाव सगळ्या जगातल्या इतिहासकारांनी दिलं आणि ते वेगळं नाव होतं युगकर्ते शिवराय. आता युगकर्ते म्हणजे काय?
साधारणतः ज्या गोष्टीचा ज्या कालखंडावर प्रभाव असतो त्या काळाला त्याचं युग असं म्हणतात. की ज्या काळात देशाच्या राजकारणावर लाल बाल पाल या 3 क्रांतिकारकांचा प्रभाव होता, त्याला लाल बाल पाल यांचं युग असं म्हटलं जातं. ज्या कालखंडामध्ये महात्माजींचा सत्याग्रहाचा प्रभाव प्रचंड होता त्या कालखंडाला साधारणतः गांधी युग असं म्हटलं जातं. तेव्हा सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग ह्या युगांच्या पेक्षा ज्याचा ज्या कालखंडावरती प्रभाव त्याच्या नावे ते युग ओळखलं जातं. पण इथे युगकर्ते शिवराय म्हणताना काय अपेक्षित आहे लोकांना, किंवा इतिहासाला काय अपेक्षित आहे, इतिहासकारांना काय अपेक्षित आहे? तर युगकर्ता हा शब्द, ही पदवी आणखीन एका कारणासाठी दिली जाते, आणि ते कारण म्हणजे आपल्या आधीच्या कालखंडामध्ये जो चालू असलेला रीतिरिवाज आहे, ज्या चालू असलेल्या परंपरा आहेत, ज्या चालू असलेल्या घातक रूढी आहेत, या रूढींना जो मोडून काढतो आणि नवीन नियम प्रस्थापित करतो, नवीन आदर्श प्रस्थापित करतो, आणि मग पुढचा प्रचंड मोठा कालखंड त्या नवीन आदर्शांना घेऊन समाज जेव्हा जगत असतो, तेव्हा अशा महापुरुषांना युगकर्ते असं इतिहासात म्हटलं जातं, की ज्यांनी घातक असलेले जुने नियम बाजूला केले, डावलले नव्हे, आपल्या स्वतःच्या समाजातल्या जुनाट चुकीच्या मनोवृत्ती सुद्धा बदलल्या आणि नवीन मनोवृत्ती तयार केल्या, आणि त्या नवीन मनोवृत्तीचं दर्शन 10 वर्ष नाही, 20 वर्ष नाही, 30 वर्ष नाही, पुढे 100 वर्ष समाजाला पाहायला मिळालं. इतका मोठा समाज माणसावर जो कोणी प्रभाव करतो, अशा राजाला, अशा एखाद्या महापुरुषाला युगकर्ता महापुरुष असं म्हटलं जातं. मग शिवाजी महाराज असं काय पूर्वीचे नियम बदलले, काय बदललं? कारण भारतीय लोकांचं हिंदवी स्वराज्य सुखा समाधानाने राहावं यासाठी इसवी सनाच्या 1100 मध्ये दिल्लीमध्ये पृथ्वीराज चौहान सुद्धा राज्य करत होते. 14व्या शतकाच्या आसपास राजस्थानमध्ये महाराणा प्रताप हे राज्य करत होते. साधारणतः 15व्या शतकाच्या आसपास विजयनगरमध्ये राजा रामदेवराय हे राज्य करत होते. 13व्या शतकाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रात देवगिरीवरती यादवांचं राज्य मोठं चाललेलं होतं. म्हणजे हिंदवी स्वराज्य चालवणं असं पृथ्वीराजही करत होते, महाराणा प्रतापही करत होते, अर्जुन सिंगही करत होते. त्याच बरोबरीनं विजयनगरच्या साम्राज्यातही ते होत होतं, आणि महाराष्ट्रात ज्ञानेश्वरीचं लिखाण चालू होतं तेव्हा सुद्धा यादवांचा वैभवाचा कालखंड होता. मग ह्या सगळ्या 5-6 हिंदवी विविध स्वराज्य महाराष्ट्रात, भारतात असताना मग शिवाजी महाराजांनी आणखीन एक हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, म्हणून त्यांना युगकर्ते म्हणायचं का? तर चिकित्सक इतिहासाचा अभ्यास इतकाच मर्यादित नाही, अजून थोडा मोठा आहे, आणि तो असा आहे की शिवरायांनी या आपल्या भारतभूमीमध्ये एक नवीन विचार दिला, आणि तो आपल्या मनामध्ये असा घट्ट प्रबळ केला. कोणता नवीन विचार दिला? आधी जुना कोणता विचार होता ते पाहूया, आणि त्यामुळं काय हानी झाली तेही पाहूया. जुन्या काळातला विचार असा होता की दिल्लीचं राज्य आहे कोणाचं आहे? पृथ्वीराजाचं आहे. राजा कोण आहे? पृथ्वीराज आहे. पृथ्वीराजाचा पराभव झाला म्हणजे कोणाचा पराभव झाला?
राज्याचा पराभव झाला आणि पृथ्वीराज जर एकदा मारला गेला आणि जर एकदा पृथ्वीराजाचं हिंदवी स्वराज्य मोडलं की ते पुन्हा उभं राहणार नाही. पण पृथ्वीराज गेला, राज्य हा विषय संपला, सैनिक पळून गेले. का? तर सैनिक कोणासाठी लढत होते? पृथ्वीराजासाठी लढत होते. पृथ्वीराजच संपला, मग विषय काय राहिला? म्हणजे पृथ्वीराज चौहानचं राज्य जाताना सुद्धा हाच एक विचार आपल्या मानसिकतेमध्ये दिसतो. तसाच विचार 13व्या शतकामध्ये झाला महाराष्ट्रातलं राज्य जाताना. जेव्हा प्रचंड मोठी खिलजीची स्वारी देवगिरीवरती आली आणि प्रचंड घमासान युद्ध झालं. या युद्धामध्ये देवगिरीचा लढणारा राजा मारला गेला. राजाचं डोकं भाल्यावर टोचून सगळीकडे मिरवलं. संपलं, राजा मेला, स्वराज्य संपलं. पुन्हा देवगिरीचं हिंदवी स्वराज्य उभंच राहू शकलं नाही, कारण ते राजाला चिकटून बसलेलं होतं. राजा संपला म्हणजे राज्य संपलं, म्हणजे विषयच संपला. आता सगळ्या सरदारांनी जिंकलेल्या बादशहांच्या पाया पडून नोकऱ्या मिळवायच्या आणि त्या नोकऱ्या टिकवण्यासाठी पाप करत बसायचं. दुसरं काय करत? म्हणजे 11व्या शतकातलं पृथ्वीराजाचं राज्य केलं तेव्हा ही मानसिकता हीच होती की राज्य हे राजाचं असतं, आपण राजासाठी लढत असतो. राजा गेला की राज्य संपतं, मग जो जिंकेल त्याची सेवा करण्यात आयुष्य घालवा. 13व्या शतकात हेच झालं. महाराष्ट्राचं राज्य खलास झालं, त्यावेळेला ही मानसिकता हीच. बरं, 15व्या शतकात म्हणजे 200 वर्षाच्या फरकाने मी सांगतोय तुम्हाला हे. 15व्या शतकात विजयनगरचं साम्राज्य जे कर्नाटकात होतं, जे हरिहर आणि बुक्कराय नावाच्या 2 भावांनी निर्माण केलं होतं, त्याला विद्यारण्य स्वामी म्हणजे त्या काळातले शंकराचार्य त्यांचा आशीर्वाद होता. असं मोठं विजयनगरचं साम्राज्य, 9 लाख सैन्य होतं विजयनगरकडे. आणि मग या विजयनगरवरती जेव्हा भयानक हल्ला झाला तेव्हा विजयनगरचा सुद्धा राजा मारला गेला. राजा मेला, राजा मेला, राजा मेला, राजा मेला अशी हाकाटी उठली. सैन्य पळालं. बेसुमार कत्तली, बेसुमार गायींच्या कत्तली, बेसुमार नागरिकांच्या कत्तली. विजयनगरचं साम्राज्य धुळीला मिळालं, परत उभं राहिलं नाही. म्हणजे शिवाजी राजांच्या पूर्वी जवळजवळ 500 ते 600 वर्ष हिंदुस्थानातल्या लोकांची मानसिकता एकच होती. राज्य कोणाचं असतं? राजाचं असतं. आपण कोणासाठी लढतो? राजासाठी लढतो. राजा मेला की आपण काय करायचं असतं? पळून जायचं असतं, मरायचं असतं. नाही तर मग जो कोणी दुसरा जिंकलेला असेल त्याच्या पायाशी लोटांगण घेऊन आपल्या नोकऱ्या जागिऱ्या टिकवायच्या असतात. दॅट्स ऑल. आयुष्य संपलं. एवढीच मानसिकता. मग शिवरायांनी काय बदललं आणि किती अवघड असेल मला सांगा. 600 वर्ष जी मानसिकता आहे, 600 वर्ष, ही मानसिकता बदलायला शिवाजी महाराजांना आयुष्य किती लाभलंय? सगळं मिळून फक्त 50 वर्षाचं आयुष्य महाराजांना लाभलं. फक्त 50. त्या 50 वर्षाच्या आयुष्यातले पहिली 10 वर्ष आपण बालपण धरतो. 15व्या वर्षी स्वराज्य संस्थापनेची शपथ घेतली असं आपण धरतो. म्हणजे खऱ्या अर्थाने वय वर्ष 15 ते वय वर्ष 50, म्हणजे केवळ 35 वर्षाच्या काळात जे कोणी त्यांच्या पाशी असलेले 1 लाख 2 लाख मावळे सैन्य असेल, जेवढं तेवढं स्वराज्यातले नागरिक असतील, त्या प्रत्येकाच्या मनामध्ये महाराजांनी काय भरलं, काय ठासून भरलं, काय भरलं, काय केलं म्हणून त्यांना युगकर्ते म्हणतात. ते खूप महत्वाचा बदल महाराजांनी केला, तो म्हणजे राज्य
राजाचे नाही हे पहिल्यांदा बिंबवलं. राजा आज आहे उद्या नाही. राज्य कोणासाठी असतं? राज्य एका विचारधारेसाठी असतं. राज्य एका संस्कारासाठी असतं. राज्य एक विशिष्ट परंपरा चालवण्यासाठी असतं. तेव्हा राज्य आहे ते साधू संतांच्या मताचं आहे. राज्य आहे ते भगव्या ध्वजाचं आहे. राजा आहे आज आहे उद्या नाही. राजाला चिकटून निष्ठा ठेवायच्या नाहीत. आपल्या निष्ठा राज्याला पाहिजे. आपल्या निष्ठा ध्वजावर पाहिजेत. आपल्या निष्ठा विचारधारेवर पाहिजेत. राजा गेला की संपलं असं नाही करायचं. ही विचारधारा जगवली पाहिजे. ही विचारधारा, हा संस्कार, की यवनांचा इतका 500-600 वर्षाचा अनुभव भारताला आहे की दुसऱ्यांची उपासना मंदिरं ते फोडतायत. इतरांच्या साधू संतांना ते त्रास देत आहेत. इतरांच्या नागरिकांना ते छळतायत. इतरांच्याच नाही तर आपल्या सुद्धा भाईबंधांना, फक्त ते आपल्यासारखे नाहीत म्हणून पंथभेदामुळे सुद्धा एकमेकाला छळतायत. आपल्याला कल्पना असेल की औरंगजेबाचं राज्य हेही यावनी राज्यच होतं. आदिलशहाचं राज्य यावनी राज्य होतं. कुतुबशहाचं राज्य यावनी राज्य होतं. पण अशी 6 यावनी राज्य असून सुद्धा ती एकमेकांना त्रासच देत होती. यावनी राजे सुद्धा आयुष्यात गुण्यागोविंदानं कधी राहिले नाही. म्हणजे जे एकमेकांशी सुद्धा कधी गुण्यागोविंदाने राहत नाही, ते आपल्यापेक्षा आणखीन इतरांशी किती गुण्यागोविंदाने राहतात. याचा 800 वर्ष भारत अनुभव घेत होता. दुसऱ्यांच्या उपासना पद्धतीला अत्यंत बेगुमानपणे ठोकरून काढणे, मारून काढणे, दडपशाही करणे, सज्जनांचे छळ करणे, असा सगळा भारत गांजलेला असताना शिवाजी राजांनी जी विचारधारा मांडली की आपल्याला कोणासाठी लढायचं आहे, तर आपल्याला एक न्यायाचं राज्य उभं करायचं आहे, जिथे न्याय देण्यासाठी कशाचाही विचार केला जाणार नाही. फक्त अन्याय केलाय का सज्जनता दाखवली आहे एवढाच विचार केला जाईल. त्याची जात कोणती आपण बघणार नाही, त्याचा धर्म कोणता आपण बघणार नाही, त्याची उपासना काय आम्हाला काही संबंध नाही. जात, धर्म, देश, पंथ, उपासना सगळं बाजूला ठेवून राज्य प्रथम, नेशन फर्स्ट. तुझं वर्तन देशाच्या नियमाच्या चौकटीत जर बसलं नाही तर तू कोणत्याही जातीचा असलास, कोणत्याही धर्माचा असलास, कोणत्याही उपासनेचा असलास, तुला शिक्षा होणार. आणि तू जर या स्वराज्याला, या न्यायाच्या राज्याला, या मानवतेच्या राज्याला अनुकूल असा वागलास, तर मग तू कुठल्याही जातीचा असू दे, तू कुठल्याही धर्माचा असू दे, तू कुठल्याही उपासनेचा असू देस, तुझा सन्मानच होणार. तुझा सन्मानच होणार. अलीकडच्या कालखंडामध्ये जसं आपल्याला दिसतं की बऱ्याच लोकांचे त्यांचं काम सन्मान करावा असं असतं, फक्त त्यांची जात आपल्या डोक्यात येते म्हणून त्या सन्मानासाठी योग्य धरले जात नाहीत. काही लोकांचा अन्याय आपल्याला दिसत असतो पण त्यांचा धर्म आपल्या डोळ्यासमोर येतो, मग आपण त्या अन्यायाबद्दल बोलत नाही. अशा तऱ्हेनं शिवछत्रपतींच्या मनामध्ये असलेल्या एकूण संकल्पनेच्या प्रचंड विरुद्ध असं आपण बोलत राहतो, असं आपण वागत राहतो. शिवरायांचं किती स्वच्छ आहे राजकारण. कौतुक करायचं तर मग जात, धर्म, पंथ, उपासना याचा काहीही विचार मनात आणायचा नाही. जो चांगला वागला त्याला चांगलं म्हणायचं, उघड तोंडाने म्हणायचं. त्या जातीचा आहे त्याला कुठं चांगलं म्हणता, असं नाही करायचं. तिकडच्या धर्मातला आहे त्याला कुठं चांगलं म्हणता, काय पायावर धोंडा पाडायचा आहे का. चांगलं वागला चांगलं म्हणायचं, वाईट वागला मग माझ्या घरातला असला तरी त्याला मी वाईट मान, जाऊ दे कसा का असेना आपलाच आहे. नेशन फर्स्ट, राष्ट्र प्रथम. निष्ठा राजाशी नकोयत, निष्ठा राजाच्या परिवाराशी नकोयत. मला निष्ठा त्या विचारांशी पाहिजे. शिवरायांचं
ते व्यक्तित्व असं काही विलक्षण आहे की ज्याची कविता आपण सगळ्याच लोकांनी लहानपणी ऐकली आहे. आपल्या शाळेच्या अभ्यासक्रमात होती बघा ती कविता. खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या, उडवीन राई राई एवढ्या. हे शिवाजी महाराज आपल्या एका शिलेदाराची परीक्षा घ्यायला जातात आणि ते म्हणतात, असे ना का तुमच्याकडे कुठलाही नियम, मी पुढे राहणार. तो शिलेदार म्हणतो, चालणार नाही, आमच्या महाराजांचा हा नियम आहे. आम्ही फक्त पोलीस असले तरच सिग्नल पाळा असले हलकट नाही आम्ही. आम्ही नियम ठरवलाय ना महाराजांनी, तो आम्ही महाराज असोत नसोत तो पाळला जाणारच. पोलिसांसाठी नाही आमचा हा नियम. तो म्हणतो, मी फार मोठा सरदार आहे. तो हवालदार म्हणतो, मला काही संबंध नाही हो. आमच्या प्रशासनात नियम महत्वाचा, पद महत्वाची नाही. परिणामतः जेव्हा त्याला कळतं की नंतर हे शिवाजी महाराज आहेत, तेव्हा तो शिलेदार त्यांच्या पायाशी बसतो आणि सांगतो, महाराज तुम्हीच केलेला नियम पाळण्यासाठी मी हे धाडस केलं होतं. माझं चुकलं असेल तर माझी गर्दन मारा. तर शिवाजी राजे त्याला छातीशी धरतात, शाबास पठ्या. शिवाजी राजांनी केलेल्या नियमाच्या पुढे शिवाजी राजे सुद्धा मोठे नाहीत, हे ज्या सरदारांना कळलं. एकदा घटना तयार केली, कायदा तयार झाला की याच्या पुढे पंतप्रधानही त्यांच्यापेक्षा मोठा नाही. घटनेपेक्षा कोणी दुसरा मोठा नाही. तोंडी बडबड नाही करायची, वागून दाखवता आलं पाहिजे. वागून दाखवता आलं पाहिजे. ही जी शिवरायांनी एक युग परिवर्तनाची लाट आणली. पूर्वीच्या काळ वेगळा होता. पृथ्वीराज आहेत का, जा जा जा, कुठला का नियम मोडे ना, मला काय करायचंय, तुमचंच राज्य आहे, असं शिपाई म्हणत होते. आता नाही चालणार. शिवरायांनी पहिला एक मोठा बदल आपल्यात करून दाखवला, म्हणून आपला इतिहास जागतिक स्तरावर गौरवाचा झाला. का? जागतिक स्तरावरचे इतिहासकार म्हणायला लागले, खरंच ही मानसिकता त्या त्या देशातल्या लोकांना सुद्धा नाही जमली. काही लोकांना त्यांचे समर्थक मिळाले, त्यांच्या निष्ठा फक्त वॉशिंग्टनशी राहिल्या, वॉशिंग्टन संपला, निष्ठा संपल्या. काही लोक इतके मोठे झाले, त्यांच्या निष्ठा फक्त गॅरिबाल्डीशी राहिल्या, गॅरिबाल्डी संपला, निष्ठा संपल्या. काही लोकांच्या निष्ठा हिटलरशी राहिल्या, हिटलर संपला, निष्ठा संपल्या. पण इथं असं नाही झालं. शिवाजीराजे देहाने बाजूला झाले, पण निष्ठा स्वराज्याशी राहिल्या. त्यामुळे शिवाजीराजांच्या नंतर हे हिंदवी स्वराज्याचं युद्ध अखंड चालू राहिलं आणि हिंदवी स्वराज्याच्या सगळ्या शत्रूंना पायाखाली गाडून टाकलं. शिवरायांनंतर सुद्धा पुढे 100 वर्ष हिंदवी स्वराज्य टिकलं, वाढलं, विस्तारलं. याचं कारण काय? संस्कार असेल. राजा आज आहे उद्या नाही, राजा हा आहे नाही तर तो आहे. जो ही विचारधारा चालवेल, जो हे संस्कार चालवेल. भगवा रंग हा त्यागाचा रंग आहे. सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांचं, राजकर्त्यांचं त्यागमय आयुष्य असलं पाहिजे. आणि असं त्यागमय आयुष्य जे समाजाला न्याय, नीती, सौख्य प्रदान करेल, असं ज्यांचं आयुष्य असेल, असे लोक सत्तेवर असतील, स्वामीनिष्ठ राहा. असे लोक सत्तेवर नसतील, वाटेल ते करा, त्या सगळ्यांना पायउतार करा. सज्जनांनी राजकारणात जा, सज्जनांनी क्लास 1 क्लास 2 ऑफिसर्स व्हा. देवभक्तांनी या सगळ्या जागा काबीज करा आणि धर्माचे लोक कसं समाधानाचं, आनंदाचं राज्य करतात ते सिद्ध करा. हिरण्यकश्यपूचं राज्य वाईट आहे, हिरण्यकश्यपूचं राज्य वाईट आहे असं रडून काही भागत नाही. प्रल्हादाला विष्णूचं दर्शन झालं म्हणून लगेच काही प्रल्हाद समाधी घेऊन मरून जात नाही. प्रल्हादाचं मोठेपण ते आहे की त्याने हिरण्यकश्यपूचं राज्य पुढे 60 वर्ष सांभाळून दाखवलं. आणि आपल्याकडे पुराणाची, इतिहासाची परंपरा आहे की देवभक्तांनी उत्तम प्रशासन कसं देता येतं त्याचे आदर्श द्यायचे आहेत. हा पुराणांचा आदर्श शिवरायांनी पाळलाय. अप्रतिम प्रशासन. ते स्वतः अत्यंत कट्टर देवभक्त आहेत. कट्टर. एक फोटो मला असा दाखवा शिवाजीराजांचा की ज्याच्यात त्यांनी शिवगंध लावलेला नाहीये, किंवा इतिहासात असा उल्लेख दाखवा. शिवगंध असणार. आज आमचे शिवभक्त बघा, कपाळी चंदनाचा गंध लावायला सुद्धा त्यांना कमीपणा वाटतो. आणि आम्ही शिवरायांचे, अरे काय झंपे शिवराय करतोस. शिवरायांना स्वतःच भस्म
त्याच्यामधला असा शेंद्राचा मस्त ठिपका, म्हणजे ते औरंगजेबाला भेटायला गेले तेव्हा सुद्धा ते गंध तसंच होतं आणि आदिलशहाला भेटायला गेले तेव्हा सुद्धा ते गंध तसंच होतं. आपल्या रूढी परंपरा त्याचा अवडंबर नाहीये, पण त्याला दुसऱ्यांच्या सुखासाठी फेकून देणं असा कोडगेपणा नाही राजांनी केला. राज्याभिषेकाला जाण्यापूर्वी सुद्धा जगदीश्वराच्या मंदिरात जायचंय, भगवान शंकरांची पूजा करायची आहे. मी देवाची पूजा केली तर मग लोक काय म्हणतील, हड्ड्यात गेले लोक. मी एका उज्ज्वल अशा हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेला आहे. मला इतर कोणाही धर्माचा द्वेष नाही, पण याचा अर्थ मी माझ्या धर्माचे नियम पाळायचे नाहीत असा होत नाही. दुर्दैव आपलं हेच झालं महाराज, की मुसलमान लोक अत्यंत धार्मिकतेनं उत्तम रोजा पाळतात, म्हणजे एक प्रकारचा उपासच असतो. त्याचं आपल्याला कौतुक वाटतं आणि कौतुक करण्यासारखंच आहे ते. ख्रिश्चन लोक ईस्टर पाळतात, तो त्यांचा एक वेगळ्या प्रकारचा उपासच असतो. तो ईस्टर संडे पाळतात, त्याचं कौतुक वाटतं आपल्याला. म्हणजे मुसलमानांनी उपवास पाळला तर हे कौतुकाचं आहे, ख्रिश्चनांनी उपवास पाळला तर ते कौतुकाचं आहे, आणि आम्ही हिंदू असताना आम्ही एकादशी पाळत नाही हेच सांगण्यामध्ये मोठेपणा आहे हलकटांचा. इतरांचा उपवास असला की त्यांना मुबारकबाद द्यायची आणि आपला उपवास असला की त्याची टिंगल करायची. हे असले महामूर्ख आपल्याकडे जन्माला आले. म्हणून शिवाजी राजांनी दुसऱ्यांचा जसा सन्मान केला तसा आपल्या परंपरा, माझ्याकडे माझ्या संतांनी सांगितलंय ना, गोपीचंदन टिळा लावला पाहिजे, हे लावला पाहिजे, लावला पाहिजे. गळ्यामध्ये देवी भक्तीची कवडीची माळ, गळ्यात काय माळ असली म्हणजेच काय चांगलं असतं का? नो नॉनसेन्स. काही नियम नियम म्हणून जोपर्यंत ते समाजाला घातक नाहीत तोपर्यंत ते मी माझ्या पद्धतीनं पाळायला कुठलाही प्रत्यवाय नाही. गळ्यामध्ये कवड्यांची माळ मी घालणार. मला सांगा, जर नियम पाळायचेच नसतील तर मग आपण इतर लोकांचे ते वेश त्या वेळेला का करत बसतो? मग नाताळ आला की आपली सगळीच पोरं सेंटाक्लॉसचे कपडे का घालतात? कारण ते आहे, आपल्या परंपरा अतिशय कडवटपणे पाळणारे राजे परंपरांच्या बरोबरीनं त्यांचा नारा सुद्धा हर हर महादेव, तो देवाचा. मुखामध्ये सतत शब्द जगदंब जगदंब. कोणी त्यांना म्हणायला आलं नाही की जगदंब जगदंब का म्हणता, आपल्याकडे सगळेच लोक असतात, मग कशाला तुम्ही आपल्या देवाचं नाव घेता? अरे हा काय प्रश्न झाला, आपल्या देवाचं नाव का घेता? मग हिंदवी स्वराज्य या शब्दामधली संकल्पना काय आहे तुमची? भारतीयांनी सगळ्या परंपरा सोडायच्या म्हणजे हिंदवी स्वराज्य असतं. आज दुर्दैवाने आमचे हजारो शिवभक्त असे आहेत की जे नित्य आपल्या 5 मिनिटासाठी सुद्धा देवळात जाऊन उपासना प्रार्थना करत नाही. फक्त परीक्षेपुरते गणपतीच्या भेटीला जातात. परीक्षेपुरतं देवाला जाणं याला उपासना नाही म्हणत. उपासनेसाठी उपासना, माझी परंपरा आहे म्हणून उपासना. सिनेमात फक्त आपल्याला ते बघायला मिळतं, इतनी शक्ती हमें देना दाता वगैरे. संध्याकाळी 7ला आमच्या घरात दिवा लागतो, मग देवाची प्रार्थना होते. कोणी सांभाळायचं हे? शिवरायांचा आदर्श घ्यायचा असेल तर शिवरायांची तलवार जितकी सांभाळीची आवश्यकता असते तितके शिवरायांचे हे संस्कार. कारण लक्षात ठेवा, ही मानसिकता, हे राष्ट्रावर प्रेम करण्याची मन या संस्कारातून घडतात. जसं एखादं मोठं मशीन हे छोट्या छोट्या स्क्रूनी बांधलेलं असतं, तसा मोठा विचार, मोठे विचार हे नेहमीच अशा छोट्या छोट्या संस्कारी, छोट्या छोट्या आपल्या परंपरांच्या स्क्रूनी घट्ट केलेले असतात. राजांचे विचार संस्कार म्हणून तर शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे. मी शिवरायांबद्दल आज फार बोलत नाही, आपण गळसासी सरांच्याकडनं अधिक मोठी गोष्ट त्यांची ऐकून घेऊ. आजचा मुद्दा इतकाच होता की यांना युगकर्ते म्हणण्यासाठी एक सगळ्यात मोठी गोष्ट महाराजांनी आपल्याला दिली, आणि महाराजांनी दिली म्हणताना सुद्धा महाराजांच्या
आईने आपल्यापर्यंत ही पोचवली ती म्हणजे न्यायाच्या विचारधारेला परत परत विजयी करण्यासाठी आपण सतत प्रयत्नरत असलंच पाहिजे, कितीही अपयश आलं तरी. म्हणजे जिजामाऊलींचा विचार आणि आपला विचार याच्यात किती फरक पडतो ते आपल्याला सांग. खर तर हिंदवी स्वराज्य निर्माण करायचा पहिला प्रयत्न शिवाजी महाराजांच्या वडिलांनी सुद्धा केला होता, आपल्याला अनेकांना माहिती आहे. पण तो प्रयत्न तेव्हा सफल झाला नाही. शहाजी महाराजांना आपल्या लोकांची जेवढी साथ मिळायला पाहिजे तेवढी मिळाली नाही. तो प्रयत्न अयशस्वी झाला. शेवटी परत एकदा स्वराज्याचा नाद सोडावा लागला आणि आदिलशहाची नोकरी पत्करावी लागली. आता पुन्हा शिवाजी राजांच्या मनात आलंय की हिंदवी स्वराज्य उभं करावं, न्यायाचं राज्य उभं करावं. तर आपण असतो तर आपण काय बोललो असतो? कशाला करतोयस? अरे तुझ्या वडिलांनी प्रयत्न केला होता, त्यांना नाही जमलं, तुला कुठं जमणार आहे? ग बस, आपलं हाय तसं चालू ठेवायचं बघ. म्हणजे मागल्या लोकांना अपयश आलं म्हणून आपण पण पराभूतच राहावं, अशी मानसिकता आपली काही काही वेळेला होती. पण जिजामातोश्री ही महाराष्ट्राची माय भवानी, जय जिजाऊ, जिच्या नावामध्येच त्या 4 अक्षरात 4 गोष्टी एकत्र होत्या. जिजाबाई. जी अक्षरामध्ये जिवंतपणा, ज्या अक्षरामध्ये जाज्वल्यता, बा अक्षरामध्ये बाणेदारपणा आणि ई अक्षरामध्ये ईश्वर निष्ठा, अशा 4 विलक्षण गोष्टीचा हा समुच्चय जिजाबाई. जिनं सांगितलं ठीक आहे तुझ्या वडिलांना नाही यश मिळालं, तुला यश मिळेल, प्रयत्न करत राहा, उठ उठ. केवढी मोठी जबाबदारी आहे, केवढी मोठी जबाबदारी. आणि म्हणून या गौरवशाली इतिहासाचा वर्तमानात काही परिणाम झाला का? मी मधला एक परिणाम सांगतो आणि आज त्याचा विचार कसा केला पाहिजे याच्याबद्दलही सांगतो. शिवाजी राजांच्या एका प्रदीर्घ कालखंडानंतर हे मराठशाहीचं साम्राज्य भारतामध्ये एवढं मोठं होतं की 1818 साली इंग्रजांनी ते राज्य हळूहळू ताब्यात घेतलं. इंग्रजांच्या विरुद्ध या भारतातल्या लोकांनी पहिलं जे सशस्त्र बंड केलं, सशस्त्र युद्ध केलं, अनेक युद्ध केली, पण त्यातलं पहिलं युद्ध जे झालं ते 1857 साली झालं, ते आपल्याला माहिती आहे. इथे शिवरायांच्या आदर्शाचा कसा पुढे परिपाठ गिरवला गेला ते मला सांगायचं आहे. की 1857च्या त्या युद्धामध्ये कसं थोडस आपल्याला अपयश सहन करावं लागलेलं आहे. त्यावेळेला काही स्वराज्य नाही मिळू शकत, अपयश, थोडी माघार घ्यावी लागली. हे तर आपले सगळे आपण जाणता, आपल्या इतिहासात आहे, माघार घ्यावी लागली. आता आता इंग्रजांशी युद्ध करायला उभं राहण्यासाठी कुणी धाडसच करीना. कारण प्रत्येक जण काय विचार करायला लागला? मागल्या इतिहासाचा तो विचार करत असे की अरे आपल्या आधी या इंग्रजाबरोबर कोण कोण लढलं? बहादूर शहा लढले, म्हणजे जे स्वतः बादशहा होते ते लढले. नानासाहेब पेशवे लढले, जे स्वतः सत्तेवर होते ते लढले. तात्या टोपे लढले, म्हणजे जे सेनापती होते ते लढले. अयोध्येचे नवाब लढले, ते स्वतः नवाबच होते ते. झाशीची राणी लढली आहे, कित्नूरचे राजे लढले आहेत. बाप रे, अरे जे स्वतःच राजे होते, ज्यांच्याकडे सैन्य होतं, ज्यांच्याकडे सैनिक होते, ज्यांच्याकडे खजिना होता, ज्यांच्याकडे स्वतःचे किल्ले होते, ज्यांच्याकडे स्वतःचा प्रचंड मोठा समुदाय होता, या लोकांनी युद्ध करून सुद्धा अपयश आलं. आता आपल्याला काय जमणार? आता आपल्याला काय जमणार? इथे शिवाजी राजांच्या गौरवशाली इतिहासाचा आठव पुन्हा एकदा देशामध्ये केला गेला आणि तो आठव हा होता
म्हणजे शिवजयंतीचा उत्सव आणि तो संपूर्ण स्वराज्याच्या कालखंडाचा विचार केला तर त्या काळात शिवजयंती उत्सवात अनेक नामवंत विद्वान, वक्ते, इतिहास संशोधक, देशाचे नेते समाजाच्या मनात ते घुसवत होते. अरे पण शिवचरित्र कशाला ऐकतोय, कशाला शिवजयंती करतोय आपण? जर शिवाजी राजांनी तुमच्यासारखा विचार केला असता तर 1100 सालात पृथ्वीराज लढला, अय्यो, तोही पराभूत झाला. 13व्या शतकात रामदेवराय लढला, तोही पराभूत झाला. 15व्या शतकात विजयनगर लढलं, तेही पराभूत झालं. इकडं पंजाब गेला, तिकडं राजस्थान गेला, आम्हाला काय जमणार आहे? असं महाराज रडले नाहीत. कितीही वेळा पराभव होऊ देत, पुन्हा प्रयत्न करायचा, पुन्हा प्रयत्न करायचा. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हा एक दुर्दम्य आत्मविश्वास जो महाराजांनी आपल्यामध्ये भरला, त्याचा आठव 1857 नंतर सगळ्या वीरांनी केला. आणि म्हणून मग महाराष्ट्रातून केवढी मोठी फळी उभी राहिली आपण पहा. वीर उमाजी नाईक असतील, वीर लहुजी वस्ताद असतील, वीर लहुजी वस्तादांचे शिष्य असलेले मग वासुदेव बळवंत फडके असतील, त्याच्या पुढचे चापेकर असतील, त्याच्या पुढचे सावरकर असतील. ही अख्खी लढाऊ फळी एका विचाराने उभी राहिली. किती का मागे पराभव होईनात, खचून जायचं नाही, शिवरायांचा आदर्श विसरायचा नाही, प्रयत्न करत राहायचा, अखंड प्रयत्न करत राहायचा. यश यश म्हणजे आपण जे ठरवलंय ते आपल्याला मिळणं, याला यशच म्हणतात. पण समजा आपण जे ठरवले ते आपल्याला मिळालं नाही तर आपल्या जीवनाला अपयशी म्हणायचं नसतं. यशाच्या दिशेनं वाटचाल करणं म्हणजे सुद्धा यशच आहे. नाही तर मला सांगा, भारताला स्वातंत्र्य मिळावं अशीच भगतसिंगांची इच्छा होती, ते बघावं अशी त्यांची मनीषा होती. पण त्यांच्या आयुष्यात त्यांना त्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं बघता आलं का? नाही आलं बघता. मग भगतसिंगांना त्यांच्या आयुष्यामध्ये भारत स्वतंत्र झालेला बघता आला नाही म्हणजे भगतसिंगांचं आयुष्य अयशस्वी आहे असं म्हणायचं का? कारण त्यांचं यश म्हणजे काय होतं? भारताचं स्वराज्य. स्वराज्य आलं होतं का? मग त्यांचं बलिदान गेलं वाया म्हणायचं का? असं नाही. तर ते स्वराज्य यावं यासाठी त्यांचे प्रयत्न प्रामाणिक होते ना, त्याच्या दिशेनं वाटचाल होती ना, मग तेही एक प्रकारचं यशच आहे. तेव्हा शिवरायांच्या या गौरवशाली इतिहासाचा या सगळ्यांनी इतका सुंदर आपल्यामध्ये चैतन्य भरण्यासारखा वापर केला आणि सगळ्यांनी ठरवलं की शेवटी काय आहे, देशाची सुरक्षा आणि देशाचं एकमेकांप्रती असलेलं प्रेम हेच दोन महत्वाचे खांब आहेत. बाकी लोकसंख्या किती आहे, प्रांत किती आहेत, महानगरपालिका किती आहेत, ग्रामपंचायती किती आहेत, विधानसभा किती आहेत, राज्यसभा किती आहे, त्या सगळ्या इमारतीची सगळे ठोकताळे आहेत. माणसांमध्ये प्रेम किती आहे, हा देशाचा आधार आहे. आणि हे जर प्रेम प्रामाणिक असेल तर मग या देशाचं संरक्षण करणं. नाही तर मला सांगा, काही वर्षांपूर्वी आपण जे काश्मीरात पाहिलं आणि आता जे आपण अफगाणिस्तानात पाहतोय, अफगाणिस्तानातल्या लोकांच्याकडे पैसे नव्हते का? होते. बँका नव्हत्या का? होत्या. त्यांच्या एफडी नव्हत्या का? होत्या. त्यांचे कारखाने नव्हते का? होते. रस्ते चांगले नव्हते का? होते. स्वस्तही होती का? होती. मग आपली घरं, दारं, एफडी, बँका, कारखाने हे सगळं सोडून निघून का गेले? कारण एकच होतं, सुरक्षा नव्हती. आणि सुरक्षा नसेल तर हे सगळं व्यर्थ जातं. म्हणून आज सुद्धा आपण सगळ्या समाजाने लक्षात ठेवलं पाहिजे की आज जे अफगाणिस्तानात झालंय हे आपण जर बेसावध राहिलो तर काही काळात भारतात होणारच आहे. भारतात नव्हे, लक्षात ठेवा, हा आतंक सगळ्या जगामध्ये होणार आहे. आता फ्रान्समध्येही तसाच चालू आहे, अमेरिकेतही ते चालू आहे, जपानमध्येही तो चालू आहे. ह्याचे त्रास जगातल्या प्रत्येक कानाकोपऱ्याला होणार आहेत. प्रश्न एकच आहे, असा त्रास माझ्या नाशिक प्रांतामध्ये जर उभा राहिला
तर त्याच्यातून मला माझ्या नाशिक प्रांतामधले, माझ्या मोहाडी प्रांतामधले, माझ्या गावामधल्या या सगळ्या लोकांना सुरक्षित ठेवण्याची माझ्यामध्ये क्षमता आहे का? अन्यथा कळस देवळाचे कितीही सोन्याचे केले आणि आमच्या अंगात जर युद्धाची ताकद नसेल तर हे सगळं सोनं शेवटी चोराच्याच घरातलं आहे, ते त्यालाच निघून जाणार. तेव्हा इतर कोणत्याही श्रीमंतीपेक्षा जी शिवरायांच्या आदर्शाची श्रीमंती आहे, की आधी देशाच्या सुरक्षेचा विचार करा. आधी आपली माणसं या सगळ्या आतंकी दंगलीतनं सुरक्षित कशी राहतील. प्रत्येक शाळेनं, प्रत्येक कॉलेजनं, प्राचार्यांनी हा प्रकल्प राबवला पाहिजे, की नाशिकच्या अमुक भागामध्ये इथं जर गडबड सुरू झाली तर इथं माझ्या कॉलेजचे 500 विद्यार्थी व्हॉलेंटियर म्हणून काम करतील आणि नागरिकांची सुरक्षा सांभाळतील आणि पोलिसांना सहकार्य करतील. जर नाशिकच्या या विभागामध्ये काही गडबड झाली तर या कॉलेजची मुलं ही काम सांभाळतील. आतंक्यांचे सगळे तयार आहेत, कुठल्या प्रांतात कोणी घुसायचं आणि कोणाला मारायचं ते. आपलं मारायचं सोडा, आपलं वाचायचं कसं हे ठरवलेलं नाही आपण. जे होईल ते बघू. असे आपण अष्टबाहू कृष्णाचे भक्त, ज्या गोपाल कृष्णाने असं कधीच कोणावर सोडलं नाही, प्री प्लॅन्ड आयुष्य केलं. ज्यांचे आदर्श शिवरायांनी केले प्री प्लॅन्ड. काय आता अब्दुल खान आलाय, काय व्हायचं ते बघू. बघू काय, वेडायच काय? प्री प्लॅन्ड. शत्रूची शक्ती कशी समाप्त करता येईल आणि सज्जनांना सुरक्षा कशी देता येईल. कोणत्याही गोष्टीपेक्षा देशात पहिलं प्राधान्य सुरक्षेला. हा शिवरायांचा आदर्श आहे, हा महाराणा प्रतापांचा आदर्श आहे आणि हा आज आपला इतिहास आहे. जेव्हा आपण सुरक्षेकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं आणि बाकी कला विज्ञान याच्यातच फक्त आपण मोठे होतो, तेव्हा भारताला कोणी फारशी किंमत दिली नाही. पण जेव्हा तो अण्वस्त्र सज्ज झाला आणि युद्धाला त्या तोडीस तोड उत्तर द्यायला लागला, आता भारताला शक्तिशाली देशांमध्ये सन्मान प्राप्त झाला, तेव्हा आपल्या देशाचा हा गौरवशाली सन्मान टिकावा, आपला हा गौरवशाली सन्मान टिकावा यासाठी का होईना शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी आपापल्या कलांमध्ये, विद्यांमध्ये मोठं व्हावं यात संशय नाही. पण या सगळ्या बरोबरीनं माझ्या प्रांताच्या संरक्षणासाठी जर मला आज ना उद्या उभं केलं तर माझी क्षमता आहे का, याचा गांभीर्याने प्रत्येकानं विचार केला पाहिजे. तर त्या गौरवशाली इतिहासाचं स्मरण केल्याचा आपल्याला काहीतरी लाभ होणार आहे, अन्यथा नाही. शिवरायांच्या आदर्शातला आणखीन एक छोटासा मुद्दा जो आपण पुढच्या कालखंडामध्ये काही प्रमाणात गिरवला आणि काही प्रमाणात नाही गिरवला, दोन्हीचे परिणाम आपल्याला प्लस मायनस मध्ये भोगायला मिळाले. तो परिणाम असा होता की जेव्हा शिवरायांनी हा आपल्या मनावरती संस्कार कोरला की शिवराय असतील नसतील तुम्ही स्वराज्यासाठी लढत राहिलं पाहिजे, शंभूराजे उद्या असतील नसतील स्वराज्यासाठी लढत राहिलं पाहिजे, नंतर राजाराम राजे असतील नसतील स्वराज्यासाठी लढत राहिलं पाहिजे, राजाराम राजे नसतील त्याच्या पुढचे शाहू महाराज असतील शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्यासाठी लढत राहिलं पाहिजे. भगव्या ध्वजाची त्यागाची पताका दिल्लीपर्यंत पोहोचलीच पाहिजे. भारताचं साम्राज्य हे न्यायाच्या हिंदवी साम्राज्याच्याच आधिपत्याखाली आलं पाहिजे. केवढं मोठं स्वप्न आहे आणि महाराजांचं ते स्वप्न त्या प्रमाणात का होईना पुढच्या काळामध्ये सफल झालेलं आपण पाहतो. पण हे सफल होताना महाराजांनी आणखीन एक जो महत्वाचा विचार दिला, राष्ट्राची सुरक्षा प्रथम, राष्ट्र प्रथम, व्यक्तीचा मान नंतर, हा संस्कार. एक छोटासा प्रसंग ऐकवतो, आपल्याला त्याचा अंदाज येईल. आज आपल्याला वर्तमान काळामध्ये सगळीकडे ज्या कुरबुरी जे भांडणं दिसतात, त्या भांडणामध्ये शिवरायांचा हा आदर्श विसरलेला आपला आहे हे आपल्याला जाणवेल. आणि ज्यांना हा आदर्श परत जागवायचा आहे अशा सगळ्या तरुण तरुणींना मी हात जोडून प्रार्थना करीन की तुम्ही सत्तेत या. चर्चा करून काही नाही साधत. तुम्ही डॉक्टर इंजिनियर होण्यापेक्षा तुम्ही कलेक्टर व्हा, तुम्ही पोलीस कमिशनर व्हा.
एक डॉक्टर जेवढं समाजाचं कल्याण करू शकतो करतो यात संशय नाही. याच्यापेक्षा 100 पटीनं कल्याण एक कलेक्टर करतो, जिल्हाधिकारी या पदावर. म्हणून तर आपल्याकडे गणाधीश जो ईश सर्व गुणांचा असं म्हटलंय. शिवाजीराजे सद्गुणी आहेत यात संशयच नाही, पण सद्गुणी माणूस सत्तेत आला पाहिजे, त्यांनी राजकारण ताब्यात घेतलं पाहिजे. हा जो शिवाजीराजांचा आदर्श आहे. ही सज्जन माणसं, दुर्दैवानं कसं होतं, सज्जन माणसं पहिली नाकं मुरडतात. जाऊ देव, काय तिकडेच नुसता भ्रष्टाचार माजलाय, त्याच्यात जाण्यात काही अर्थ नाही, तिथं उगाच असं नाही करायचं. तिथे समजा अनाचार असेल तर मी तिथे जाऊन तो निपटून काढून, हे संपूर्ण भारत माझा देश हे एका मांगल्याचं मंदिर आहे. मंदिरामध्ये कुठे घाण साचली असेल तर तिथे घाण आहे म्हणून मी तिथे जाणं बंद करणं हे योग्य आहे का? उलट मी जाऊन तिथली घाण स्वच्छ करणं आणि हे मंदिर पवित्र ठेवणं, हे आपलं मंदिरावरचं खरं प्रेम आहे की नाही, हे लक्षात घेऊन मी मुद्दाम, म्हणजे मी डॉक्टर इंजिनियर होऊ नका असं नाही, हा म्हणत आहे. ज्यांना डॉक्टर व्हायचंय त्यांनी व्हा इंजिनियर, पण ज्यांना ज्यांना आणखीन शक्य आहे त्यांनी अशा अनेक हजारो डॉक्टरांना एकत्र घेऊन एखादे मोठे प्रकल्प राबवता येतात. आता साधा कचरा निर्मूलनासारखा प्रकल्प सुद्धा एक 4 ईश्वर भक्त जिल्हाधिकारी एकत्र आले तर काय अफलातून राबवता येईल. नंतर आपल्या अख्ख्या प्रांतात शोधून कचरा सापडणार नाही, कारण कचऱ्याचं जे पुनर्विकसन परत करायचं असतं यासाठी छोट्या छोट्या संस्था काम करतात. पण याच्यासाठी जर फक्त 4 कलेक्टर एकत्र झाले, स्वर्ग. पण ते अजून त्याचा स्वार्थ बाजूला सोडून एकत्र येत नाही, हाच तर प्रॉब्लेम आहे आपला तुमचा. तर स्वतःचा व्यक्तिगत मान अपमान, स्वतःचे व्यक्तिगत लाभ तोटे हे बाजूला करू, राष्ट्राचा विचार पहिला, राष्ट्र विचार पहिला. याबद्दलच एक छोटस इतिहासातल्या बखरीमध्ये पुरावा असलेलं प्रकरण सांगतो, कारण अलीकडे शिवचरित्रावर खूप वादंग उभे आहेत. मी युवकांना तीही विनंती करीन की हे शिवचरित्र सांगतायत म्हणून ते खरं आहे, ते शिवचरित्र सांगतायत म्हणून ते खोटं आहे, असं काहीच करू नका. इतिहास कसा अभ्यासायचा यासाठी काही मार्गदर्शक तत्व असतात. ती मार्गदर्शक तत्वांचा आधी अभ्यास करा आणि त्याप्रमाणे त्या इतिहासाचे ग्रंथ वाचा. आपणच आपल्या अभ्यासाने आपली मतं तयार करा. उगाच कोणाच्या त्या मताच्या मागे आपण का जात बसायचं? कारण इतिहासाचा अभ्यास करण्याची जी मेथड आहे, इतिहासात असंच झालं होतं का, त्याला पहिला पुरावा कोणाचा असतो? त्या व्यक्तीची काही पत्रव्यवहार असतील किंवा शिलालेख असतील तर हा पहिला पुरावा असतो. दुसरा पुरावा त्याच्या समकालीन लोकांनी काय लिहून ठेवलंय किंवा त्यांनी काय लिहून ठेवलंय, हा दुसरा पुरावा असतो. ही इतिहास शिकण्याची मेथड आहे, कोणालाही विचारा. ही काही मी निर्माण केलेली नाही, ही जागतिक मेथड आहे. नंतर त्याच्यानंतर लिहिलेल्या काही बखरी, याचा क्रमांक खरा 3रा असतो. बखर हे सगळ्यात पहिलं वाङ्मय नसतं. बखरीच्या आधी समकालीन उल्लेख आणि समकालीन उल्लेखांच्या बरोबरीनं आधी त्याने स्वतः काही लिहिलंय का, त्यांच्या स्वतःच्या माणसांनी, त्याच्या दरबारात असलेल्या माणसांनी काही लिहिलंय का, किंवा त्यांची पत्र आहेत का? आपण त्यांचे पत्रसंग्रह पहा जे उपलब्ध आहेत. त्या काळात अनेकांनी लिहिलेली चरित्र आहेत ती पहा. त्याच्यानंतर बखरींचा विचार करा. तेव्हा सामंजस्याने आपण जर छान अभ्यास केला तर आपल्या मनामध्ये संभ्रम राहायची काही आवश्यकता मला वाटत नाही, आणि पुराव्यांची गरज वाटणार नाही. हे सगळ्यात मोठे पुरावे आहेत. सांगण्याचा माझा मुद्दा इतकाच होता. मी या पूर्ण इतिहास वाङ्मयातलाच आपल्याला एक पुरावा देतो की व्यक्तिगत मान अपमान बाजूला करून मी जे करतोय त्याने राष्ट्राचं हित होणार आहे का, एवढाच विचार करणं ही सवय लागली. आज आपण जे बघतोय, एकाचा काहीतरी अपमान केला की दुसऱ्या माणसाला उद्ध्वस्त करून टाकायचे मार्ग, कुटील कारस्थानं सातत्याने चालू राहतात. याच्यात व्यक्तिगत मान अपमानासाठी तुम्ही किती सजग आहात इतकंच बघितलं जातं, पण राष्ट्राच्या मान अपमानासाठी तुम्ही किती सजग आहात, न्यायाच्या मान अपमानासाठी तुम्ही किती सजग आहात, किंबहुना न्याय नीती आणि प्रजेची काळजी या विषयाकडे दुर्लक्षच होतं आणि त्यांच्या मानापमानाच्याच नाटकामध्ये सगळा समाज अडकून पडतो. शिवरायांचं चरित्र किती वेगळं आहे.
का त्याला गौरवशाली म्हणायचं सांगतो. एकच घटना सांगतो, बाकी सर्व घटना आपण गळसासे सरांच्याकडनं ऐकू. एकच घटना. जेव्हा अफजल खानाची स्वारी झाली, पुन्हा एकदा मी सांगतो, अफजल खानाची स्वारी झाली, याच्यामध्ये अफजल खानाच्या सैन्यात केवळ आदिलशहाची फौज 20% होती, बाकी 80% फौज हिंदूंचीच होती. आपल्याच जातीचे, धर्माचे, परंपरांचे सगळे सरदार दरकदार त्याच्यात होते. म्हणून फक्त नेतृत्व अफजल खानाचं आहे म्हणून त्याला अफजल खानाची फौज म्हणायचं, इतकंच. ते संकट खूप मोठं होतं. प्रचंड संख्येनं खान आला होता आणि सगळेच घाबरले होते की शिवाजी राजांच्या बाजूला जो उभं राहिलो तर आपण संपून जाऊ, आता काय करायचं. अशा वेळेला कान्होजी जेधे नावाचे सरदार ते शिवरायांच्याकडे आले. कान्होजी जेधे हे शहाजीराजांचे मित्र होते. वयाने सुद्धा शिवाजीराजांच्या वडिलांसारखेच होते, इतक्या मोठ्या वयाचे. कान्होजी जेधे म्हणाले, शिवबा, आम्हाला खानाचं असं असं पत्र आलंय, आम्हाला सामील व्हा नाही तर मराल. शिवरायांनी म्हणावं, मी काय सांगू, आपल्याला जहागीर जपायची असेल तर आपण खानाला सामील व्हा, मी काय सांगणार. तेव्हा कान्होजी जेधे उभे राहिले, वा राजे, आम्ही शहाजीराजांचे मित्र, शहाजीराजांनी आम्हाला सांगितलं तुमची काळजी घ्यायला, आम्ही काय अशी निघून जाऊ काय. शिवाजीराजे म्हटले, कान्होजी काका, तुम्ही जर माझ्या बरोबर राहिलात तर तुमची वतन जातील ना, जहागिरी जाईल. त्या क्षणाला कान्होजी काकांनी जहागिरीवर पाणी सोडलं, झारी घेतली देवघरातली, तुळशीचं पत्र ठेवलं हातावर, त्याच्यावरनं पाणी राजाच्या पायावर सोडलं. जहागिरी वाहिली राजा तुझ्यासाठी, सांग काय करू. एवढी मोठी शक्ती मिळाली राजांना. आणि कान्होजी जेधे शिवाजी राजाच्या बरोबर आहेत हे सगळ्या लोकांना कळल्याबरोबर जे घाबरून 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 पळणारे अनेक सरदार होते, त्यांना एक मोठं आश्वासन मिळालं आणि ते शिवरायांच्याकडे आले. म्हणजे कान्होजी जेधे शिवरायांच्याकडे येण्याने एकूण महाराष्ट्राच्या मानसिकतेत खूप मोठा फरक पडला होता. अफजल खानाच्या एकूण स्वारीमध्ये कान्होजी काकांचं अस्तित्व खूप महत्वाचं होतं. मला ते सगळं युद्ध नाही सांगायचं, मला त्यातली मानसिकता सांगायची. या युद्धामध्ये अर्थातच निर्णायक विजय राजांना मिळाला, पण या युद्धाच्या धुमश्चक्रीत अफजल खानाचा जो मुलगा होता फाजल खान आणि काही सरदार यांना पळून जाण्यासाठी एका माणसानं वाट दाखवली. तो आपल्यातला सरदार होता. त्या खोपडे नावाच्या सरदारानं ही वाट दाखवली असं जेव्हा राजांना कळलं, राजे चिडले. पण खोपड्यांना काळजी वाटली, आता अवघड आहे, राजे तर जिंकले आणि आपण तर शत्रूला पैसे खाऊन मदत केली, आता आपलं काय होईल. आपल्याला स्वतःला वाचवायचं असेल तर काय करता येईल. तर एकच उपाय, ते कान्होजी जेध्यांचा वशिला लावावा. म्हणून मग कान्होजी जेध्यांचा वशिला लावला. इतिहास असं सांग. कारण कान्होजींचा शब्द शिवाजीराजे टाळू शकत नाहीत. कान्होजींचं खूप मोठं वजन आहे शिवाजीराजांवर. आणि कान्होजी काकांनी पण शब्द टाकला की जाऊ दे, आपलाच सरदार आहे, माणूस चुकतो, सुधारून घ्यावा. आणि कान्होजींच्या शब्दासाठी त्यांना दरबारामध्ये यायला परवानगी मिळाली. नंतरच्या काळात याच सरदारांनी कान्होजींच्या विरुद्ध तक्रारी करायला सुरुवात केली आणि राजांचे कान भरायला सुरुवात केली. तेव्हा मात्र राजे चिडले की ज्यांच्या वशिल्याने तुम्ही इथे आलात, तुमचा गुन्हा माफ केला, त्यांच्याच विरोधामध्ये तुम्ही आमचे कान भरताय होय. मग मात्र त्या फितूर माणसाचे एका उजवा हात तोडला कोपरातून पलीकडे आणि डावा पाय तोडला गुडघ्यातून पलीकडे. मलमपट्टी, औषधोपचार केला, कुबड्या दिल्या, सरकारी सगळ्या सेवा उपलब्ध केल्या, पण शिक्षा केली. कान्होजी काकांना हे कळलं. कान्होजी काका रागावलेले होते. ते आले दरबारात. आता लक्षात घ्या,
कथेतली मानसिकता महत्वाची, इतिहासामध्ये मन कसं असतं ते पहा. आता खरं म्हणाल तर हा एका पद्धतीनं कान्होजींच्या शब्दाचा अपमान झाला होता. त्यांनी म्हटलं होतं की जाऊ दे, माफ करा, आणि मी माफ करा म्हटलं आणि शिवाजीराजेने तर शिक्षा केली. म्हणजे अपमान कोणाचा झाला? कान्होजींचा झाला. अलीकडचा काळ असेल तर तो माणूस काय म्हणेल, जा तुझ्या पक्षामध्ये मला मान मिळत नाही, मी दुसऱ्या पक्षामध्ये जाईन, मी औरंगजेबाकडे जाईन, मी आदिलशहाकडे जाईन, तिकडं मी काहीतरी दुसरं मंत्रीपद घेईन, जाऊ दे मरू दे तुझं राज्य, तू गेलास खड्ड्यात, असं काहीतरी तर झालं असतं. कान्होजी काका गेले, त्यांनी विचारलं, शिवबा असं का झालं? तेव्हा शिवाजी राजांनी काय सांगितलं ऐका. शिवाजी राजे म्हणाले, काका तुमच्या शब्दासाठी मी त्याला माफच केला होता, पण नंतर तो तुमच्या विरुद्ध का गाळ्या करायला लागला? तुम्ही माझ्याशी एकनिष्ठ आहे, तुम्ही उद्या फितूर होणार आहे, अशी मला तो भीती दाखवायला लागला. काका मला सांगा, असं स्वामिनिष्ठ लोकांच्या बद्दल बदनामी करणारी माणसं आपल्या मंत्रिमंडळात ठेवून आपल्याला चालतील का? मी धड कानाचा आहे, मी बिघडणार नाही, पण असं किती लोकांचे कान तो बिघडवू शकतो? आणि दुसरं असं आहे, काका मुळात अशा माणसाला आपण माफ करायचं का? काका मला खरंच सांगा, आपण स्वराज्यामध्ये कशासाठी लढतोय? कशासाठी लढतोय काका? म्हणजे आदिलशहाकडे जाऊन नोकरी केली तर जो पगार मिळतो त्याच्यापेक्षा जास्त पगार आपल्याला स्वराज्यात मिळेल म्हणून आपण स्वराज्यात लढतो. औरंगजेबाकडे नोकरी केली तर जेवढे पैसे मिळतील त्याच्यापेक्षा जास्त पैसे आपल्याला शिवाजी महाराजांकडे मिळणार आहेत म्हणून आपण शिवाजी राजाकडे येतो. नाही काका, तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, उलट इतरांच्या पेक्षा कमीत कमी पगारामध्ये आपल्याला इथं काम करावं लागेल नव्हे. इतर अनेक बादशहाचे सरदार सुखा समाधानात राहत असताना सतत संकटांना तोंड द्यावं लागेल, सतत संघर्षाला सामोरं जावं लागेल, हे माहीत असून आपण स्वराज्य केलं. कशाला केलं? कशाला? कान्होजी काका, आपण स्वराज्य एकाच प्रेमासाठी केलं की इथे न्यायाचं राज्य व्हावं. आदिलशहा, कुतुबशहा, बरीदशहा, इमामशहा, निजामशहा, औरंगजेब हे अनेक मोठे सत्ताधीश आहेत, पण यांच्या कोणाच्याही राज्यात न्याय नावाची गोष्ट धडपणे शिल्लक नाही. कान्होजी काका, शहाजी महाराजांची चुलत भावाची बायको म्हणजे संरक्षण मंत्रालयामध्ये एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या शहाजी महाराजांच्या सख्ख्या चुलत भावाची बायको, वहिनी नाशिकच्याच एका महाबत खान नावाच्या अधिकाऱ्यांनी पळवली. तर शहाजी राजांना महाबत खानाला शिक्षा सुद्धा करता आली नाही, पैसे देऊन आपल्या वहिनीला सोडवावं लागलं. इतका न्यायाचा बोजवारा उडलाय आपल्या या भारतात. शहाजी राजांना जिथे न्याय मिळत नाही तिथे सामान्य लोकांची काय वासलात होत असेल. मग आपण स्वराज्य का करतो? काका, आपल्याला न्यायाचं राज्य करायचं आहे, आपल्याला मानवतेचं राज्य करायचं आहे, आपल्याला बंधुत्वाचं राज्य करायचं आहे, आपल्याला साधू संतांचं राज्य उभं करायचं आहे. यासाठी आपण तलवार घेऊन उभं राहिलो. मग कान्होजी काका मला सांगा, अशी प्रथा पडली तर चालेल का? की शत्रू आला की शत्रूचे पैसे खायचे, शत्रूला फितूर व्हायचं, आणि शत्रू गेला की वशिला लावायचा आणि मंत्रिमंडळात येऊन बसायचं. ही जर प्रथा पडली तर न्यायाचं राज्य पाहिजे या एका हेतूसाठी जे तुम्ही मरायला तयार उभे राहता, मानवतेचं राज्य पाहिजे म्हणून जे तुम्ही त्यागाला उभे राहता, ते मानवतेचं राज्य, ते न्यायाचं राज्य गुन्हेगारांना माफ केल्यामुळे होणार आहे का? काका, मी चुकत असेल तर मला मारून टाका, मला राजा व्हायची अजिबात इच्छा नाही. मी हे राज्यपद सुद्धा तुम्हाला देतो, तुम्ही माझ्यापेक्षा अनुभवानी वयाने मोठे आहात, तुम्ही या सिंहासनावर बसा आणि मला सांगा की मी चुकीचं वागलो का? गुन्हेगाराला शिक्षा नको का व्हायला इथे?
काय घडावं याच्या पुढे. कान्होजी तिथून निघून गेले असतील, वेगळा पक्ष स्थापन केला असेल, वेगळ्या पक्षाचे झेंडे उभे केले असतील, शत्रूच्या हाताला हात लावला असेल. कारण जुन्या काळात तसं होतं, राजाचं नाही पटलं की चालले शत्रूकडे पैसे खायला. कान्होजी काका 60 वर्षाचे होते महाराज. कान्होजी काकांनी खाली वाकून नमस्कार केला महाराजांना. शिवाजीराजे म्हणतात, काका काय करता, तुम्ही माझ्या वडिलांच्या ठिकाणी आहात. कान्होजी काकांनी इतकंच फक्त म्हटलंय, राजा आतापर्यंत फक्त ऐकलं होतं, आज प्रत्यक्ष बघायला मिळालं. म्हणजे काका काय ऐकलं होतं? म्हणले कीर्तनात ऐकलं होतं, आमच्या तुकोबांचं कीर्तन ऐकलं तेव्हा ऐकलं होतं आमच्या तुकोबांच्याकडून. तुकोबा कीर्तनात सांगत, माणसं चुकत्यात, देव कधी चुकत नाही. माणसं चुकत्यात, देव कधी चुकत नाही. राजा तू देवाचा अवतार, आम्ही सामान्य माणसं रे. आम्ही आमच्या अहंकारामध्ये अडकलो. माझा अपमान झाला, माझ्या शब्दाचा अपमान झाला. आम्ही साधी माणसं. पण तू देवाचा अवतार आहेस राजा, देव कधी चुकत नाही. राजा काळजी करू नकोस, तू आज एका फितुराला शिक्षा केलीस म्हणून मी रागवीन असं वाटलं तर मी नाही रागवणार. उद्या हा कान्होजी काका जरी तुला फितूर दिसला तरी त्याला सुद्धा शिक्षा करायला मागं पुढं पाहू नकोस राजा. कारण आपलं प्रेम माणसावर नाहीये, आपलं प्रेम राज्यावर आहे, राष्ट्रावर आहे, परंपरेवर आहे, ध्वजावर आहे. कान्होजी काकांना एवढी कडकडून मिठी मारली आहे शिवरायांनी आणि म्हटले एकच, काका म्हणजे 100 गडकोट किल्ले वाळून टाकावे तुमच्यासारख्या एकेका माणसावर. आणि खरंच औरंगजेब बादशहाने सुद्धा त्याच्या बखरीमध्ये, औरंगजेबाच्या डायरीत असं स्वच्छ लिहिलंय की शिवाजी राजाचं राज्य धुळीला मिळवणं सोपं नाही. कारण त्या औरंगजेबाच्या बखरीतले शब्द सांगतो, औरंगजेबाला किती करेक्ट अचूक शिवली पहा. तो म्हणतो, अरे शिवाजी राजा ने जो आदमी तैयार किए हैं वो आदमी कभी किसी के सामने झुके नहीं और किसी के हाथों बिके नहीं. शिवाजी राजाची माणसं कधी कुठल्याही मोहाने विकली जात नाहीत आणि कोणाच्याही अन्यायापुढे झुकत नाहीत. काय आमच्या राजांचा आदर्श आहे, एवढा राजाचा आदर्श आहे की व्यक्तिगत मान अपमान सगळे थुंकून टाकले बाजूला. राष्ट्राचं हित, राज्याचं हित आणि त्याहीपेक्षा राज्यातल्या न्यायाचं हित, सज्जनाचं हित, प्रजेचं हित याच्याकडे सगळं लक्ष पुरवणारा आपला एक प्रचंड मोठा गौरवशाली इतिहास शिवरायांचा. शिवरायांनी जसं देशाच्या सुरक्षेकडे लक्ष दिलं तसंच देशातली शेती, उत्पन्न, कारखानदारी, ऐहिकता ही कशी वाढेल याच्याकडे फार सूक्ष्म लक्ष दिलंय. आणि हाच आदर्श पुढच्या कालखंडामध्ये या गौरवशाली इतिहासाचा वर्तमान काळात काही प्रभाव झाला का यासाठी आपल्याला मुद्दाम सांगतो. आपल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये थोडी अपुरी माहिती दिली जाते. जरा माहिती पूर्ण करून सांगतो आपल्याला की वासुदेव बळवंत फडके नावाच्या क्रांतिकारकाचं चरित्र आपल्या इतिहासाच्या पुस्तकात आपण वाचतो. पण हे चरित्र एवढंच सांगितलं जातं की त्यांनी काहीतरी रामोशांच्या फौजा उभा केल्या, इंग्रजांशी लढायचा प्रयत्न केला आणि तो 1-3 महिन्यामध्ये प्रयत्न अयशस्वी झाला. मग त्यांना पकडलं, शिक्षा करून एडनला पाठवलं आणि तिथे त्यांचा मृत्यू झाला. संपलं चरित्र. असं नाहीये. वासुदेव बळवंत फडके हे महात्मा फुलेंचे गुरुबंधू आहेत. नीट ऐका. कारण महात्मा ज्योतिराव फुले आणि वासुदेव बळवंत फडके हे एकत्र लहुजी वस्तादांच्याकडे शिकत होते. मल्लविद्या, युद्धविद्या अतिशय एकत्र शिकत होते. आणि वासुदेव बळवंत फडक्यांच्या पुढच्या क्रांतिकार्यामध्ये महात्मा फुल्यांची
जी जी लोकोद्धार करणारी माणसं गावागावात पसरलेली होती, या अनेक लोकांनी फडक्यांच्या या स्वातंत्र्य बंडाला, कारण ते फडक्यांना मदत नव्हती, ती वासुदेवाला नव्हती, ती राज्य स्वराज्य शिवरायांच्या आदर्शाला मदत होती. अशी मदत अनेक वेळेला केली आहे, लक्षात ठेवा. खूप उज्ज्वल इतिहास आहे आपला. दुर्दैवाने दोन नावं घेऊन इकडे फुल्यांचं नाव घ्यायचं, इकडे फडक्यांचं नाव घ्यायचं आणि भांडणं लावत सुटायचं आणि भांडणं लावून स्वतःची पोळी भाजायची. अशा भांडकुदळ लोकांच्या मागे शहाण्या माणसांनी करत जाऊ नये. शिक्षकांनी समजायला पाहिजे की कुरबुरी प्रत्येकात असतात हो. थोडं मतभेद एकमेकात काही असू शकतात, दोन माणसंच आहेत शेवटी, पण त्यांची समान ध्येय, त्यांचे समान विचार आणि त्या समान ध्येयासाठी जे आपल्याला जुळत नाही ते बाजूला ठेवून देशासाठी एकत्र येण्याची ती जी क्षमता आहे. आपण नेमकं उलट करतो. देश गेला खड्ड्यात, माझ्या मताच्या विरुद्ध आहे ना, ठोका त्यात. असं नाही. ही माणसं किती एकजुटीनं काम करत होती. जसं एका बाजूला महात्मा फुलेंनी शिक्षणाचं कार्य हाती घेतलं, तसंच वासुदेव बळवंत फडक्यांनी सुद्धा एकदम युद्ध नाही केलं. त्यांच्या कालखंडात त्यांनी सुद्धा असाच शिक्षणाचा प्रसार आधी सुरू केला आणि त्या शिक्षणाच्या प्रसारामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण पण आलं पाहिजे असा आग्रह धरला. स्वतःच्या पत्नीला लिहायला वाचायला शिकवलं, म्हणजे स्त्री शिक्षणाची ही कास धरली, तिला शिक्षिका म्हणून. म्हणजे सावित्रीबाई फुल्यांचा आदर्श आपल्या बायकोनं गिरवावा असा वासुदेवानी प्रयत्न केलाय. किती एकदिलाने काम करणारी माणसं आहेत ती पहा. आपल्या पत्नीला घोडेस्वारी शिकवली, बंदूक चालवायला शिकवली, तलवार चालवायला शिकवली. का? जिजाऊ मासाहेबांना हे सगळं येत होतं. महाराणी ताराबाईंना हे सगळं येत होतं, म्हणून त्या स्वराज्य राखू शकल्या. आपल्या घरातल्या सर्व महिला म्हणजे फक्त पुरुषांनी पराक्रम करायचा आणि आपण पंचारतीनं ओवाळायचं एवढ्या पुरत्या नाहीयेत. जेव्हा ब्रह्मा विष्णू महेशांना सुद्धा महिषासुर आटपत नाही, अशा महिषासुराला ठोकून काढणारी आपली मातृशक्ती आहे. या मातृशक्तीनं पण उभं राहिलं पाहिजे. त्यांच्या डोळ्यासमोर आदर्श जिजाऊंचा असला पाहिजे, तलवार काढून लढायला येईल. त्यांच्या समोर आदर्श राणी संयोगिताचा असला पाहिजे, तलवार काढून लढायला येईल. माझ्या भावांच्या, माझ्या पतीच्या बरोबरीनं माझ्या देशाच्या सुरक्षेसाठी उभं राहील, हा आदर्श घेतला पाहिजे. आणि म्हणून आपल्या पत्नीला सुद्धा असं सुसंस्कारित समर्थ केलाय वासुदेव बळवंत फडक्यांनी. आणि ऐका, आपण इतिहासात जे वाचतो की त्यांनी रामोशांची फौज उभी केली, ते रामोशी वासुदेव बळवंत फडके नावाच्या एका माणसावर विश्वास ठेवून कशाला त्याच्या सैन्यात आले? काय संबंध त्या रामोशांचा आणि त्या फडक्यांचा? कशासाठी आले? काय विश्वास त्यांना वाटला यांचा? हे नाही सांगायला पाहिजे का? म्हणून मुद्दाम ऐका की शिवरायांच्या हा त्यागाचा आदर्श, गौरवशाली इतिहासाचा आदर्श या स्वातंत्र्याच्या काळात या सर्व शिवभक्तांनी कसा प्राणपणाने सांभाळला. की जेव्हा महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता, किंवा मी इंग्रजांच्या काळातला आता सांगतो बरं का, इंग्रजांच्या काळात जेव्हा महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता आणि इंग्रजी प्रशासन प्रजेचं नीट रक्षण करत नव्हतं, अशा काळामध्ये सगळेच चिडलेले होते की सरकारची ही काय पद्धत झाली का? अरे सामान्य गोर गरिबांना खायला काही मिळत नाहीये, पिकत नाहीये काही, रोजगार हमी योजना चांगल्या नाहीयेत, खेड्यातल्या लोकांची तर परिस्थिती बघवत नाही इतकी भयानक आहे. अशा वेळेला शहरामधल्या लोकांचं जीवन जरा तरी सुलभ असतं, दुष्काळ पडला की खेड्यामध्ये तो अधिक भयान असतो. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे महाराज त्याची. मग अशा वेळेला या वासुदेव बळवंत या क्रांतिकारकानं काय केलं? तर तो इकडे इंग्रजाच्या ऑफिसमध्ये नोकरीला होता. आपल्याला मिळणारे पगार आणि आपल्या मित्रांचे पगार, हे पगार सगळे हा पोरगा एकत्र करायचा, त्याच्यातून जेवढं जमेल तेवढं धान्य विकत घ्यायचा सरकारी कोट्यातलं, आणि आगगाडीनं प्रवास करून स्वतः या सगळ्या रामोशी वस्तीमध्ये खेड्यापाड्यामध्ये जाऊन त्या लोकांना निस्वार्थ बुद्धीनं देत होता. ज्या माणसानी
दुष्काळामध्ये आपल्याला मदत मिळावी म्हणून कधीही आयुष्यात आपल्या बायका पोरांना दागिना सुद्धा केला नाही. अशी त्यागमय ही माणसं होती. म्हणून त्यांच्यावर रामोशाने विश्वास ठेवला की हा प्रामाणिकपणा, हा निस्वार्थपणा. लक्षात ठेवण्यासारखी ही गोष्ट असते की या ऐतिहासिक परंपरांचा आपल्या वर्तमानात आपण हा उपयोग करून घ्यायचा. हा उपयोग करून घ्यायचा की मी सुद्धा किंवा आपण सगळे सुद्धा समाजासाठी काही ना काही त्याग करत असतो. आणि थोडा मोठा त्याग केला की आपल्याला वाटतं की बापरे, आमच्यासारखा कोण त्यागी आहे का, आमच्यासारखा कोण आहे का, वगैरे वगैरे. अशा वेळेला या लोकांची चरित्र मुद्दाम पाहिली. काय विलक्षण त्याग केले त्या लोकांनी, केवढे विलक्षण त्याग. आणि या त्यागातून ही स्वातंत्र्याची मंदिरं उभी राहिली आहेत. याच्याबद्दल किमान कृतज्ञ राहण्याची तरी आपल्या सगळ्यांनी सवय इतरांना लावली पाहिजे. आपल्या सगळ्यांना सवय आहेच म्हणून तर आपण ही व्याख्यान मला करतोय. म्हणून तर या सगळ्या एवढ्या मोठ्या ज्ञानसत्राचं गेली 65 वर्ष अत्यंत उत्तम तऱ्हेनं आयोजन चाललंय. या सगळ्या लोकांना मनापासून नुसते आभार नाही, लक्ष लक्ष दंडवत यासाठी आहे की या रीतीनं ते ज्ञानाची ही सत्र चालू ठेवतायत. आणि मी मगाशी प्रस्तावना जेव्हा केली तेव्हा मला ती फार आवडली की हे व्याख्यान आपल्याला नुसतं ऐकायचं नाहीये, ते आपण प्रत्यक्ष वर्तमानात किती आचरणात आणू. जसं मी मगाशी सांगितलं की देशाच्या सुरक्षेचा विचार जो मुख्याध्यापकांनी आता केला पाहिजे, प्राचार्यांनी केला पाहिजे, समाजाची जाण असलेल्या अनेक संस्थांनी केला पाहिजे. आपले व्यक्तिगत अपमान सगळे बाजूला ठेवले पाहिजेत, दाम डौल बाजूला केला पाहिजे. देशाची न्यायाची रक्षा ह्या चिंतनासाठी आपण कसं काम करू याच्यावर जास्त लक्ष दिलं पाहिजे. अधिक शिवरायांच्या सारखी कट्टर उपासना, आपापल्या परंपरांचा अतिशय उत्तम अभ्यास. मला सांगा, आज शिवरायांची घोषणा सुद्धा आम्ही करू शकत नाहीये, हर हर महादेव. का करू शकत नाही माहितीये का तुम्हाला? आमच्या मराठी मुलांना र नावाचं अक्षरच आता म्हणता येत नाही. इंग्लिश मीडियमच्या म्हणजे इंग्लिश मीडियम मध्ये शिकणं वाईट नाही, मी कधीच वाईट म्हणणार नाही. विवेकानंद सुद्धा इंग्रजी शिकले होते, सुभाषचंद्र बोसही इंग्रजी शिकले होते, लोकमान्य टिळक इंग्रजी शिकले होते. इंग्रजी शिक्षण वाईट नाहीये, पण इंग्रजी बोलता बोलता आपण आपली शुद्ध मराठी बोलण्याची क्षमता जी हरवून जातो, ते मात्र नाही व्हायला पाहिजे. शिवछत्रपती जन्माला यायचे असतील तर ते जिजा मातोश्री आणि शहाजी राजे यांच्याच पोटी येणार आहे. ते मम्मी डॅडीच्या पोटी जन्मालाच येऊ शकत नाही. मला सांगा, आतापर्यंत सगळ्या जगामध्ये ईद नावाचा आपल्या मुस्लिम बांधवांचा उत्सव साजरा केला जातो. ते कधीतरी आपल्याला हॅप्पी ईद असं म्हणतात का? किती छान परंपरा सांभाळतात बघा, की माझ्या परंपरेत जर शुभेच्छा द्यायच्या असतील तर ईद मुबारक असंच म्हणायचं. मग ते फ्रान्स मधल्या मुसलमानांनीही तसंच म्हणायचं, जपान मधल्या मुसलमानांनीही तसंच म्हणायचं, आफ्रिकेतल्या मुसलमानांनीही तसंच म्हणायचं. ईदला मुबारक, हॅप्पी ईद वगैरे म्हणायचं नाही. मग ही परंपरा म्हणजे शिवरायांच्या परंपरा ते पाळू शकतात, तर आपण हॅप्पी दसरा, हॅप्पी दिवाळी काय गाढवपणा चाललाय? आपण का नाही शुभ दसरा, शुभ दीपावली, संक्रांतीच्या शुभेच्छा, हॅप्पी संक्रांत कशासाठी? इंग्रजी शिक्षण वाईट नाही, लक्षात घ्या, पण आपलं मन आपल्या मातृभाषेपासून दूर नाही जाता कामा. म्हणून कोणतंही शिक्षण असलं तरी आपल्या विद्यार्थ्यांच्याकडून, आपल्या पाल्याकडून मराठी पुस्तकं वाचून घ्या. त्याची मराठी वाणी स्वच्छ असली पाहिजे, कारण अशी वाणी असेल तरच त्याच्यामध्ये मराठी बाणा येईल आणि तरच त्याच्यामध्ये मराठी पण येईल. संतांची अभंग त्याला म्हणता आले पाहिजेत. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, असं त्याला म्हणता आलं पाहिजे. तुकोबांची आठवण काढताना जय खॉर छालाय
ठाशे भाणे हो आपलंय असं आपल्या पोरांना बोबडज करून टाकलं आपणच. इंग्लिश इंग्लिश पद्धतीनं बोला, आपण मराठी मराठी पद्धतीनं आपल्या पोरांना बोलता आलं पाहिजे. संस्कृत संस्कृतच्या पद्धतीनं बोलता आलं पाहिजे. कारण संस्कृत बद्दल शिवरायांना केवढा अभिमान आहे. आपली देववाणी आहे. म्हणून शिवाजी महाराजांची राजमुद्रा जी आहे, प्रतिपच्चंद्र लेखे वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सोनो शिवस्येषा, हे संस्कृत मध्ये आहे. संभाजी महाराजांची मुद्रा जी आहे संस्कृत मध्ये आहे. शाहू महाराजांची मुद्रा संस्कृत मध्ये आहे. शिवाजीराजे, संभाजीराजे, शाहूराजे म्हटलं की लगेच संस्कृतची टिंगल करायची, ताटम कुठम अस्तम अशा टिंगली करायच्या. इतक्या हलकट दर्जाची ही परंपरा नाही आपली. आपली परंपरा फार दिव्य आहे. संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये ग्रंथाची निर्मिती केली आहे, पत्रलेखन केलंय. म्हणजे आपल्या देववाणीवर सुद्धा किती प्रेम करावं. म्हणजे एकाच वेळेला संभाजी महाराज, त्या काळामध्ये उर्दू भाषा खूप प्रचलित होती, त्याचे पण अधिकारी आहेत. त्या काळामध्ये मोडी लिपी आहे, त्याचेही अधिकारी आहेत. त्या काळामधल्या जवळजवळ 10 वेगवेगळ्या भाषा, फ्रेंचांची भाषा शंभूराजांना अवगत आहे. पण तरी मला फ्रेंच येते आणि संस्कृत येत नाही, असा गाढवपणा शंभूराजे कधी करत नाही. म्हणजे मला फ्रान्स मधली आजी माहितीये, पण माझ्या आजीला जेवायला घालायला मला वेळ नाही, असले मातृद्रोही संभाजीराजे नाहीयेत. त्यांना फ्रेंच जेवढी येणार, त्यांना उर्दू जेवढी येईल, त्यांना फारसी जेवढी येईल, तेवढीच त्यांना संस्कृत पण येते, हे लक्षात ठेवलं पाहिजे. संभाजीराजांच्या जयंतीला, शिवजयंतीला स्वच्छ मराठी बोलण्याची स्पर्धा केली पाहिजे. आपण स्वच्छ मराठी बोला, भेसळ नको. अलीकडे मराठी टीव्हीवरच्या मालिकांमध्ये सुद्धा मराठी ऐकायला मिळत नाही. मराठी भाषेशिवाय, हिंदी भाषेशिवाय, संस्कृत भाषेशिवाय आपलं भारतीयत्व आपल्या मुलांमध्ये राहणार नाही. हे छोटे छोटे स्क्रू आहेत मोठ्या यंत्राचे. तेव्हा शिवरायांचा हा गौरवशाली आदर्श स्वातंत्र्याच्या काळामध्ये सुद्धा किती मोठ्या प्रमाणावर सांभाळला गेला, तेही आपण पाहिलं. आणि आता या स्वातंत्र्य काळातला सुद्धा एक मोठा गौरवशाली इतिहास जो आपला आहे, त्याचा अजून पुढच्या कालखंडात कसा आपण आदर्श पाळला, याचं आणखीन एक उदाहरण सांगतो. आणि हा थोडा धावता आढावा घ्यावा लागला, तुम्हाला आम्हाला पर्याय नव्हता. इतकी लांबची, तशी फक्त कलियुगातल्या इतिहासाचं आपण चिंतन करत होतो, पण तरी सुद्धा एक मोठी आपल्याला झेप या सगळ्यामध्ये घ्यावी लागली. परिणाम सांगतो की सावरकर बंधू अंदमानच्या शिक्षा भोगून जेव्हा सुटले, आता सावरकर हे नाव सगळ्यांना माहिती आहे, ते अंदमानची शिक्षा त्यांना झाली होती, म्हणजे अंदमानला जाऊन सक्त मजुरीची शिक्षा त्यांना झाली होती, हेही अनेकांना सगळ्यांनाच माहिती आहे. आणि जेव्हा ते सुटले, कथा ऐका, तेव्हा सावरकरांनी तुरुंगात असताना कैद्यांच्यासाठी साक्षरता वर्ग चालवले होते. कैद्यांना सुशिक्षित करावं, सुसंस्कृत करावं. त्यावेळेला अंदमानातल्या तुरुंगातले जे कैदी होते, त्या कैद्यांसाठी जे अन्न असायचं ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं होतं, अत्यंत खराब होतं. म्हणजे त्यांच्या भाजीमध्ये गांडुळाचे तुकडे यायचे, इतकं घाणेरडं अन्न मिळायचं. हे अन्न सुधारून मिळालं पाहिजे, यासाठी महात्मा गांधींनी जो सत्याग्रह नावाचा मार्ग दिला होता, त्या सत्याग्रह याच मार्गाने आंदोलन सावरकरांनी केलं, जेलमध्ये केलं, आंदोलन यशस्वी केलं आणि ते अन्न बदलायला लावलं. मी कोणत्याही कादंबरीचे आधार घेऊन बोलणार नाही. मी या सगळ्याचे वर्तमानपत्रातली कटिंग्स माझ्याकडे आहेत, पूर्वीची मी जमा केली. अशा प्रत्यक्ष पुराव्याने मी आपल्याला बोलतो की अंदमानातून सुटून आलेल्या कैद्यांनी ह्या मुलाखती दिलेल्या आहेत पेपरला, आणि आपल्या अनेक पेपरवाल्यांनी या छापल्या आहेत की हे कैदी सांगायचे की सावरकरांनी तिथे सत्याग्रह केला, त्यामुळे आमचं अन्न सुधारलं, आमचं शिक्षण सुधारलं. आता मला गोष्ट सांगायची आहे ती अशी की सावरकरांनी साक्षरतेचं काम केलं, यासाठी एका कैद्याला असं वाटलं की आपण सावरकरांचा सत्कार करावा. पण अंदमानच्या कैदेत
सावरकर नावाची 2 माणसं होती. म्हणजे स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचा थोरला भाऊ पण होता तिथे. तोही शिक्षा भोगत होता. तो तर 1 वर्ष आधी आला होता अंदमानात. जेव्हा हार घालायला तो कैदी आला, त्यांनी पटकन विनायक दामोदर सावरकरांच्या गळ्यात हार घातला आणि जयघोष करत निघून गेला. त्याला शिक्षा झाली हे केल्याबद्दल. पण गडबड अशी झाली की भारतात आल्यानंतर लोकांना हे कळलं की सावरकर 2 भाऊ सुटले, एक थोरला एक धाकटा. सत्कार धाकट्याचा झाला, थोरल्याचा झाला नाही. लावा भांडण. सगळ्या लोकांनी भांडण लावायला प्रयत्न सुरू केले. थोरल्या भावाला सगळे लोक सांगायचे, ही थोरल्या तुला काय कळतंय का? हार घेऊन समोरनं माणूस आल्याबरोबर तुझ्या धाकट्या भावानं सांगायला पाहिजे होतं की माझ्यापेक्षा हे मोठे आहेत, हे 1 वर्ष आधी इथे आलेले आहेत, माझ्यापेक्षा मोठे कार्यकर्ते आहेत, यांचा सत्कार केला पाहिजे. हार घालायच्या वेळेला स्वतःच्या गळ्यात हार घालून घेतले. तुमची आठवण नाही आली. माझे हे थोरले भाऊ आहेत, यांना आधी हार घाला असं ते नाही म्हटले. मग कशाला रे त्या सावरकराच्या बरोबर राहताय? कुठं त्याच्यापासून असा भांडण लावायचा प्रयत्न झाला. भांडण लावायचा प्रयत्न झाला आणि याला उत्तर जे सावरकरांच्या थोरल्या भावानं दिलंय त्याची ही नोंद आहे. बरं, ते उत्तर किती गोड आहे ते मी सांगतो. आणि ही भावना आपल्या वर्तमान काळामध्ये आपण सगळेजण बाळगा. थोडं रिकॅप करतो. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्याने खरंच सरकारी अधिकारी किंवा सत्ता स्थानं घ्या आणि तिथे गेल्यावर तिथला अनाचार निपटून काढून तिथे सज्जनांचं सचोटीचं किती सुंदर राज्य उभं करता येतं हे आपण आदर्श निर्माण करून दाखवा. माझ्या कल्पनेनं असे अनेक आदर्श नगरसेवक, आदर्श सरपंच आपल्याला माहिती आहेत. त्याचे आपण सत्कारही केलेत. आपल्या व्याख्यानमालेत झालेत त्यांची व्याख्यानं. त्यांच्याकडनं घ्या आपण मार्गदर्शन. पण आदर्श ग्रामपंचायत आम्ही आमची उभी करून दाखवू. आदर्श नगरपालिका उभी करू. ध्येय बाळगा. संस्कृतीचा, गंधाचा, माळेचा, आपल्या उत्सवांचं मांगल्य. हेडीस नाचणं म्हणजे गणपती उत्सव नाही. त्याचं मांगल्य सांभाळा, पण तिलक सांभाळा. मराठी भाषा सांभाळा, संस्कृत भाषा सांभाळा, इतिहासाचा आदर सांभाळा. आता हा शेवटचा विषय मला सांगायचा आहे तो आता असा, देशाची सुरक्षा सांभाळत असताना एकमेकांबद्दलचे सूक्ष्म असे मतभेद, मनभेद झाले तर ते किती पटकन विसरून जायला पाहिजे. वर्तमान काळात आपण हे सांभाळलं पाहिजे. आपण व्यक्तिगत मान अपमानावरनं पटकन चिडतो आणि मग पंचायत होते देशाची. मी सावरकरांच्या थोरल्या भावाचं उत्तर तुम्हाला सांगतो. ज्या सावरकरांच्या थोरल्या भावाने हे उत्तर देताना शिवाजीराजांच्या गौरवशाली इतिहासाची आठवण सांगितली आहे. काय आठवण सांगितली आहे? की अरे इतिहासात असं पूर्वी झालंय पूर्वी. जेव्हा औरंगजेबाने संभाजी महाराजांना हाल करून मारलं तेव्हा त्या संभाजी राजांच्या कालखंडानंतर संभाजी राजांचे धाकटे भाऊ होते राजाराम राजे. त्यांनी स्वराज्य सांभाळलं. पण नंतर काही काळाने राजाराम राजांचाही देहांत झाला. काही काळाने औरंगजेबाचाही देहांत झाला. आता काय करायचं? तेव्हा औरंगजेबाच्या सरदारांनी विचार असा केला की ह्या महाराष्ट्रातल्याच 2 भावाभावांची भांडणं देऊ लावून म्हणजे आपण न जाता सुद्धा सगळ्या देशाचं वाटोळं होईल. भावाभावात भांडणं लावली की शत्रूचं फावतं. म्हणून त्यांनी काय केलं, संभाजी महाराजांचा मुलगा ज्याचं नाव शाहू, तो औरंगजेबाच्या कैदेत होता. त्या शाहू महाराजांना त्यांनी मोकळं केलं. त्यांना मोकळं केल्यामुळं काय झालं, आता महाराष्ट्रात काळजी उभी राहिली. महाराष्ट्रात सत्ता कोणाची? संभाजी महाराजांचा मुलगा आहे त्याचंही नाव शाहूच आहे आणि राजाराम महाराजांचा मुलगा आहे त्याचंही नाव शाहूच आहे. 2 शाहूच आहेत.
मग आता या शाहूनी या शाहूला मारायचं आणि या शाहूनी या शाहूला मारायचं, काम झालं औरंगजेबाचं. पण असं आपल्या देशाचं वाटोळं करायचं त्यांनी मनात आणलं, तरी सुद्धा आपल्या या ज्ञानोबा तुकोबांच्या महाराष्ट्रामध्ये केवढा संस्कार होता. एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ. म्हणून मग त्या काळातल्या सर्व सरदार लोकांनी, धनाजी जाधव असतील, संताजी घोरपडे असतील, या सगळ्यांनी एकत्र येऊन काय प्लॅन केला सुंदर, की स्वराज्याचे 2 भाग केले. महाराष्ट्राच्या राज्याचे 2 भाग केले. कोल्हापूर पासून कर्नाटकाचा भाग एका बाजूला आणि साताऱ्यापासून मध्य प्रदेशाचा भाग एका बाजूला. कोल्हापुरामध्ये राजाराम महाराजांचे चिरंजीव शाहू ते राज्यावर बसतील आणि ते दक्षिण भारताचा कारभार पाहतील. आणि साताऱ्यामध्ये संभाजी महाराजांचे पुत्र शाहू बसतील आणि ते मध्य प्रदेशापर्यंतचा कारभार पाहतील. कशाला भांडण पाहिजे? आपसातली भांडणं, आपसातल्या मारामार्या हे सगळं बाजूला करून किती सुंदर समन्वय या संतांच्या भूमीनं करून दाखवला. सावरकरांचा भाऊ हे उदाहरण देत होता. असं भावाभावात भांडण लावायचा प्रयत्न औरंगजेबाने केला होता, तो महाराष्ट्रात हाणून पाडला. तसा आता तुम्ही लोक परत आमच्या भावाभावामध्ये भांडणं लावायचा प्रयत्न करताय. काहीतरी कारणं काढायची, मराठा ब्राह्मणांमध्ये भांडणं लावायची, काहीतरी कारणं काढायची, मराठा महारांमध्ये भांडणं लावायची, काहीतरी कारणं काढायची, महार ब्राह्मणामध्ये भांडणं लावायची, अजून काहीतरी कारण शोधून कारणं शोधायची, भांडणं लावायला. मग ओबीसी बीसी मध्ये भांडणं लावून ठेवायची, आरक्षण ह्याच्या प्रश्नावर त्याची भांडणं लावायची. तडीला काही नाहीच नाही. 50 वर्ष काय चाललंय? आंदोलन चाललंय. हे जर बदलायचं असेल तर हे बदलायचं आहे असं ठरवून जे येणारे असतील त्यांनी सत्तेत या. 40-40 वर्ष एकच समस्येवर आपण टाळकं फोडत बसतो. काय अर्थ आहे का या वाक्याला, त्या बोलण्याला? का समस्या सुटत नाहीत याचं कारणच हे आहे. समस्या सोडवायला 4 माणसं उभी राहिली की 40 माणसं त्यांचे कान भरतात. एक जण मराठ्याला सांगणार, तू कशाला बामणाच्या बरोबर जातोस? एक जण बामणाला सांगणार, तू कशाला महाराबरोबर जातोस? एक जण महाराला येऊन सांगणार, तू कशाला त्या बुद्धाबरोबर जातो? कोणतरी बुद्धाला येऊन सांगणार, तू कशाला मराठ्या बरोबर जातो? पुन्हा एकदा जात पात पंथ. त्यामुळं दुसऱ्याचे गुण दिसत नाहीत, काम राहतं बाजूला, आणि मग या भांडणावरूनच भांडण करत बसायचं. शिवरायांच्या काळात त्याने ते केलं नाही. जाती जमाती सगळ्या चपला बाहेर काढल्या. आपण मंदिरात आलोय, पक्षाच्या चपला बाहेर. आपण देवळात, आपण देवाच्या कामासाठी आलो. देवाच्या कामाला, आपण देशाच्या कामाला. एक पैसे, गुणवत्ता, प्रामाणिकता हे सगळ्यात मोठं सर्टिफिकेट आहे. म्हणून तिथे सावरकरांनी उत्तर एकच दिलं. पहा, हे उत्तर डोक्यात ठेवा. म्हणजे आपण काम केलं, समजा इतरांचे सत्कार झाले, आपले सत्कार झाले नाहीत, तर आपण इतकं वाईट वाटून घ्यायचं नाही, इतका त्रासही करून घ्यायचा नाही मनाला. उलट आपल्या भावाला सत्कार मिळाला म्हणून आनंद मानायची ताकद असली पाहिजे. मनामध्ये कधी भेद ठेवू नये. सगळी परमेश्वराचीच लेकरं न हो. अर्थात असं आपण वागताना समोरच्यानेही थोडं तसं वागलं पाहिजे, हे अगदी बरोबर आहे. त्यानेही आपण कधीही ठरवून टाका की आपण आपल्या तोंडातल्या कुठल्याही वाक्याने कुठलाही जातीवाचक कोणाचा अपमान होणार नाही याची आपण काळजी घ्या. प्रांतवाचक कोणाचा अपमान होणार नाही याची. हे काय झाले, मारवाडी म्हणजे वानगटच आहेत, प्रांतावरनं तुम्ही शिव्या दिल्यात, असं नाही करायचं. कोणाचाही, कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. असं भारताची लोकशाही टिकवायची असेल, भारताच्या परंपरेचा गौरव टिकवायचा असेल, तर परदेशातल्या लोकांनी सांगितलं की पाहिजे कौतुकानं की भारतातली माणसं जात धर्म पंथ याच्याबद्दल कधीही एकमेकांबद्दल वाईट बोलत नाहीत. त्यांनी कौतुक केलं पाहिजे आपलं. हे ते क्वालिफिकेशन वर बोलतात. आपल्याला देशाचं कल्याण करायचंय, समाजाचं कल्याण करायचंय, तर काय मानसिकता असावी एवढं एक उत्तर देतो आणि थांबतो. ती मानसिकता अशी गोड आहे. सावरकरांचा थोरला भाऊ म्हटला, अरे वेड्यांनो, कशाला भांडण लावता? माझ्या धाकट्या भावाचा सत्कार झालाय, चांगलं झालंय. काय असतं, देवळामध्ये सगळे दगडच असतात. मूर्ती म्हणजे पण एक दगडच असतो, चौथरा म्हणजे दगडच असतो, आणि पायरी म्हणजे पण दगडच असतो. आता चौथऱ्यावर जास्त फुलं पडतात,
चौथऱ्यावर जास्त फुलं पडतात म्हणून पायऱ्यांनी रागवायचं असतं का? देवळापासून फुटायचं असतं का? ज्याला किंमत कळते तो पायरीला नमस्कार करूनच आत येतो, का त्याला माहित असतं पायरीनं स्वतःला गाडून घेतलंय म्हणून तो चौथरा आहे, म्हणून तो कळस आहे. पण एखाद्याने समजा पायरीला नमस्कार नाही केला, पण देवाच्या मूर्तीवरती फुल वाहण्यासाठी माणूस माझ्या पाठीवर पाय देऊन गेला, तर त्याही पाय देण्याचा मला आनंद वाटला पाहिजे. आनंद वाटला पाहिजे. या दृष्टीनं माझ्या भावाच्या सत्कारासाठी मला कशाला वाईट वाटलं पाहिजे. असा जर आपल्या डोक्यातला जातीभेद, आपल्या डोक्यातला पंथभेद, आपल्या डोक्यातला प्रांतभेद, आपल्या डोक्यातला उच्च नीचतेचाही भेद अशा रीतीनं जर या आदर्शामुळे, या गौरवशाली इतिहासाच्या स्मरणामुळे निवळला, तर मग मात्र पुन्हा एकदा त्या जुन्या गौरवशाली भारत मातेचं दर्शन आपण घेऊ शकू, यात संशय नाही. आज भारताला उत्तम राज्यकर्त्यांची, उत्तम सामाजिक कार्य करणाऱ्या संघटनेच्या स्वयंसेवकांची आणि त्याचबरोबर देशाची सुरक्षा सांभाळतील अशा बलदंड स्नायूंच्या युवकांची नितांत गरज आहे. तेव्हा आपापला स्वतःचा कल्याणाचा कार्यभाग साधताना मी समाजाची सुरक्षा आणि कल्याण किती साधू शकेन याचा विचार करत, आणि भारताची ही गौरवशाली सगळ्यांना सन्मान देण्याची परंपरा कशी मी सांभाळू शकेन याचा आपण वर्तमानात सतत जर विचार करत राहिला, तर मग बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, असा आपला हा बलसागर भारत आपल्या सगळ्यांना निश्चितच पाहायला मिळेल, यात संशय नाही. पुन्हा एकदा आपण सगळे व्याख्यानमालेचे हे सुंदर आयोजन करता. आता गावोगावचे अनेक आपले मोहाडीकर आणि अधिक सज्जन सश्रद्ध सगळे ही भाषण ऐकायला येतात. या सगळ्या आयोजकांचं, प्रेक्षकांचं, या सगळ्यांचं अभिनंदन करतो. शतशः दंडवत अष्टबाहू गोपाळ कृष्णाला मनापासून वंदन करतो आणि माझ्या वाणीला इथे विराम देतो. कुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. धन्यवाद सर. खरोखरच आपल्या महाराजांचं मला वाटतं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. ज्या शब्द चातुर्यामध्ये त्यांनी इतका अवघड विषय, भारताचा गौरवशाली इतिहास आणि वर्तमान, खरोखर तर खूप विचारमंथन करण्यासारखा विषय आहे. पण आपली परंपरा, कडवटपणाने पाळणारे शिवराय, हिंदवी स्वराज्याची संकल्पना, शिवरायांचे आदर्श, संस्कार आणि उपासनेचा खरा अर्थ काय, इतक्या सहज सोप्या भाषेमध्ये सरांनी समजावून दिला. त्यानंतर इतकं छान समर्पक उदाहरण दिलं की ही जी यंत्रणा आहे, या यंत्रणा म्हणजे एक मशीन आहे आणि आपण सगळे त्याचे छोटे छोटे स्क्रू आहोत. ही इतक्या सहज सोप्या, म्हणजे अगदी तज्ज्ञापासून तर छोट्या मुलापर्यंत समजेल अशा सोप्या भाषेमध्ये हे उदाहरण त्यांनी आपल्याला दिलं. त्यानंतर माणसामाणसातली लोकसंख्या किती, त्यापेक्षा त्यांच्यामधलं प्रेम कशा पद्धतीचं असावं याचा सुद्धा उहापोह सरांनी अतिशय समर्पक भाषेमध्ये घेतलेला आहे. त्यानंतर राष्ट्रप्रेम, शिवचरित्र हे जर खऱ्या अर्थाने जागवायचं असेल तर तंटा विसरून तरुणांना त्यांनी आव्हान केलं आहे. आणि तरुणांबरोबरच आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये आपण कशा पद्धतीने इंग्रजी आपण विकास केला पाहिजे इंग्रजीचा, पण आपल्या मातृभाषेला आपण विसरता कामा नये, ही गोष्ट सुद्धा आवर्जून आपल्याला सरांनी इथे सांगितलेली आहे. आणि अनेक त्यागाची आणि समर्पण करणारी अशी आदर्शवत व्यक्ती या भारतामध्ये होऊन गेलेली आहे. आणि खरोखरच मला असं वाटतं, हा भारताचा गौरवशाली इतिहास आणि याची पुनरावृत्ती जर आता वर्तमानामध्ये जर करायची असेल तर याची सगळी धुरा आज शिक्षक, पालक आणि आजची तरुण पिढी यांनी स्वीकारली पाहिजे, असं आव्हान आपल्या महाराजांनी आपल्याला इथे करून दिलेलं आहे. खरोखरच सर, आपल्या जिभेवर सरस्वती विराजमान आहे आणि इतका अवघड विषय आपण सोप्या भाषेत समजावून दिला, हे जर म्हटलं तर हे फार स्तुत्य होणार नाही, वावगं ठरणार नाही. तर सर, पुनश्च मी या ट्रस्टीच्या वतीने, अष्टबाहू गोपालकृष्ण ट्रस्ट आणि संयोजकांच्या वतीने मी पुनश्च आपले आभार मानते आणि पुढचे आभाराचे सूत्र धनंजय देशमुख सरांकडे देते. धन्यवाद मॅडम. श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त आयोजित श्री अष्टबाहू गोपाळकृष्ण देवस्थान ट्रस्ट संचलित व कैलासवासी कर्मयोगी एकनाथ भाऊ जाधव प्रतिष्ठान
यांच्याद्वारे आयोजित ही श्री अष्टबाहू गोपालकृष्ण व्याख्यानमाला वर्ष 66वे, गेली 65 वर्षांची परंपरा असलेली ही मोहाडीची व्याख्यानमाला एक प्रकारे विचारांचं आदान प्रदान या व्याख्यानमालेतून होत असतं. गेल्या 2 दिवसांपासून आपण आपले जे व्याख्याते आहे आदरणीय चारुदत्त आपले महाराज यांना काल आणि आज 2 दिवस त्यांचे विचार आपण गौरवशाली भारताचा इतिहास आणि वर्तमान या विषयावर महाराजांचे विचार आपल्याला ऐकायला मिळाले. खरंच महाराजांनी आपल्या सर्वांच्या कानांची तृष्णा या ठिकाणी भागवलेली आहे आणि आपली जी काही विचारांची भूक आहे ती या ठिकाणी महाराजांनी भागवण्याचं काम या गेल्या 2 दिवसांमध्ये केलेलं आहे. त्याबद्दल मी अष्टबाहू गोपालकृष्ण देवस्थान ट्रस्ट व कैलासवासी कर्मयोगी एकनाथ भाऊ जाधव प्रतिष्ठान यांच्या वतीने, त्याचप्रमाणे मोहाडी ग्रामपालिका व मोहाडी गावातील सर्वच ग्रामस्थ या सर्वांच्या वतीने, तसेच आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व श्रोते मंडळींच्या वतीने आजचे आपले व्याख्याते आदरणीय चारुदत्त आपले महाराज यांचं मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. महाराजांनी आपल्या व्याख्यानामध्ये सांगितलं की सध्याच्या व्यवस्थेत बदल घडवायचा असेल तर तरुणांनी पुढे येऊन महत्वाच्या अधिकार पदांवर विराजमान होणं सध्या गरजेचं आहे. त्यांनी त्या महत्वाच्या अधिकार पदांवर विराजमान व्हावं आणि राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आपलं प्रत्यक्ष योगदान तरुणांनी दिलं पाहिजे, अशी भावना महाराजांनी आपल्या व्याख्यानामध्ये आज या ठिकाणी व्यक्त केली. तसेच शेवटी जाता जाता आपले महाराज असं म्हणाले की भारताची लोकशाही टिकवायची असेल, भारताच्या परंपरेचा गौरव टिकवायचा असेल तर जातीभेद, पंथभेद, उच्च नीचतेचे भेद आणि मनभेद निवळणे गरजेचे आहे. तर आणि तरच पुन्हा एकदा आपला भारत देश हा गौरवशाली भारत देश म्हणून उदयास आल्याशिवाय राहणार नाही, असे हे जाज्वल्य विचार महाराजांनी गेल्या 2 दिवसांपासून आपल्या समोर मांडले. त्याबद्दल मी पुनश्च एकदा माननीय चारुदत्त आपले महाराज यांचे या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि आपलं आजचं हे 5वं पुष्प प्रभू गोपाळकृष्णाच्या चरणी अर्पण झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो. त्याच पद्धतीने आजच्या आपल्या या व्याख्यानासाठी उपस्थित असलेले काही अतिथी मंडळी, ज्यामध्ये मुख्याध्यापक माननीय HN मोजाड सर, वसंत जाधव सर, दिलीप देशमुख सर, संगीता मगर मॅडम, माननीय अनिल परदेशी सर, माननीय डॉक्टर फरीद खान, आपल्या अष्टबाहू गोपाळकृष्ण देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष माननीय उत्तम काका जाधव, ट्रस्टचे विश्वस्त मान्य प्रवीणजी डिंगोरे, मान्य नितीन शिवदे, श्री संजय जाधव, श्री मिलिंद देशमुख, त्याचसोबत माननीय श्री विलासांना पाटील, माननीय पुंडलिक मामा कळमकर, श्री सोमवंशी सर, डॉक्टर सचिन गोवर्धने सर, त्याचबरोबर माननीय प्रमोदजी इनामदार, तसेच माननीय राजेंद्र शिंपी, श्री सतीश जाधव, श्री सागर पाटील, श्री निखिल जाधव, श्री सुनील जाधव, श्री नानासाहेब जाधव, त्याचबरोबर उपस्थित असलेले सर्वच श्रोते मंडळी, या सर्वांचे देखील मी खूप खूप आभार व्यक्त करतो. त्यासोबतच आजच्या व्याख्यानाला उपस्थित असलेले सर्व बालगोपाळांपासून तर अगदी ज्येष्ठ मंडळींपर्यंत उपस्थित असलेल्या सर्व श्रोत्यांचे देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक ज्यांनी केलं ते कर्मयोगी एकनाथ भाऊ जाधव प्रतिष्ठानचे अध्यक्ष, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर विलास देशमुख सर यांचं देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचं यशस्वी सूत्रसंचालन ज्यांनी केलं त्या माननीय वैशाली मोरे मॅडम यांचं देखील मी या ठिकाणी खूप खूप मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा इथे असं जाहीर करतो की आजचं हे 5वं पुष्प भगवान गोपाळकृष्णाच्या चरणी अर्पण झालेलं आहे आणि आजचं हे व्याख्यान या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. मी अध्यक्षांच्या वतीने आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. परंतु उद्या ठीक 6 वाजता विवेक दळसासी सरांचं
सकारात्मकतेची लस या विषयावरील व्याख्यान आपणा सर्वांना पुन्हा एकदा या ऑनलाईन माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मी सर्वांना आवाहन करतो की उद्या संध्याकाळी ठीक 6 वाजता माननीय विवेक गळसासी सरांच्या व्याख्यानाला सर्वांनी वेळेवर आपली उपस्थिती लावावी असं मी सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद.